तलवार संवाद साधते का किंवा शस्त्र संवाद साधतं का, तर 100% साधतं. ती तिचा इतिहास सांगत असते, तिची रचना सांगत असते. तर अलेक्झांडरनं भारतावरती हल्ला केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या भारतीय तलवारींपुढे आपल्या तलवारींचा टिकाव लागत नाही. त्यांच्या तलवारी तुटत होत्या. तर ज्यावेळी अलेक्झांडर माघारी फिरला त्यावेळी तो इथून लोखंड घेऊन गेलाय. तर वाघनखांचा वापर हा किल्ले सर करणे, मग ट्रेकिंग टूल म्हणूनही त्याचा वापर केला जात होता. आता उंबरखिंडीची एक लढाई कारतलब खानाच्या विरोधातली, तर त्यात महाराजांचं जे वर्णन येतं की महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती बसलेले, त्यांनी शिरस्त्राण घातले, चिलकत घातले, त्याचबरोबर त्यांच्या कमरेला तलवार आहे, त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे आणि एका हातामध्ये भाला आहे. तिथं आपल्याला पट्टा पाहायला मिळतोय का, तर पट्टा आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण पट्टा वापरायचा असेल तर आपल्याला जागा भरपूर लागते आसपास. आता हे जे बांदल सेना आपण ऐकतो, म्हणजे जे मावळातले बांधल आहेत, तर ते बाणदल ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे, बांधल. तर कांचनबारीच्या लढाईमध्ये महाराजांचं जे वर्णन आहे की महाराज घोड्यावरती बसलेत आणि त्यांच्या दोन्ही हाती पट्टी आहेत. तर मुळात 65 किलोची तलवार असते का. छावा चित्रपट जर तुम्ही पाहिला तर छावाला शस्त्रांची सगळी माहिती मीच पुरवली होती. इतिहास काळातील एखादी तलवार तुम्हाला हातात धराविषयी सांगितली तर ती कोणाची तलवार असेल? इतिहासप्रेमींनो नमस्कार. बेकीज बेकरी प्रेझेंट पाटील की या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, इतिहास हा पुस्तकांमध्ये वाचायचा असतो आणि किल्ल्यांवरती अनुभवायचा असतो. आज आपल्याकडे व्यक्तिमत्व आलंय मृण्मय अरबुदे. मृण्मय यांनी MA इतिहास केलेला आहे, त्याचबरोबर संग्रहालय शास्त्राचा डिप्लोमा त्यांचा झालेला आहे. मृण्मय सध्या पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राचीन शस्त्रास्त्रांवरती PhD करतो. साताऱ्याचं वस्तू संग्रहालय, सासवड मधलं नगर परिषदेचं संग्रहालय असेल किंवा कोल्हापूरचं लक्ष्मी विलास पॅलेस, होळकर परिवारातील इतिहासकालीन शस्त्र, त्यांचं संकलन आणि त्यांचं संवर्धन या कामामध्ये मृण्मयचं मोठं योगदान आणि मोठं काम राहिलेलं आहे. मृण्मय, तुमचं पाटील की या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. असं म्हटलं जातं की तलवारीची भाषा असते, तलवार आपल्याशी बोलते. ज्या वेळेला तुम्ही या कामामध्ये स्वतःला घेतलं त्यावेळेला पहिल्यांदी अशी ऐतिहासिक एखादी तलवार हातात आल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भावना येत असेल? आता अभ्यास करत असताना म्हणजे जसं तुम्ही म्हणला की तलवार आपल्याशी बोलते, तर वस्तू कुठलीही ऐतिहासिक आली आपल्या हातामध्ये किंवा आपल्या नजरेमध्ये, आपण त्याचा जर अभ्यास करायला गेलो तर ती वस्तू आपल्याशी संवाद साधते असं आपल्याला जाणवतं. ती तिचा इतिहास सांगत असते, तिची रचना सांगत असते. अशा पद्धतीनं तिच्या सगळ्या घडामोडी आपल्या नजरेसमोर तिच्याकडे पाहूनच आपल्याला समजतात किंवा ती आपल्या बरोबर संवाद तसा साधते ती वस्तू असं आपल्याला वाटतं. कारण काय होतं, आता आपल्याकडं मूळ इतिहासाचा अभ्यास हा एकतर पुस्तकांमधून किंवा घटनांना धरून असतो. म्हणजे आपण समजा आता अफजल खान वादाचा इतिहास जर आपण पाहायचा म्हणला तर आपल्याला ती सगळी घटना माहित असते, परंतु त्या घटनेत वापरलेल्या वस्तूंमधलं फक्त एक वाघनख सोडलं, कारण त्या वाघनखाचं तसं महत्व प्राप्त झालेलं आहे किंवा त्या कथेमध्ये आपण सतत ते वाघनख ऐकत असतो किंवा चिलखत असेल, तर या दोन गोष्टींबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती मिळवतो किंवा त्याची जास्त आपल्याला आपुलकी वाटते. परंतु आपण जर तो सगळा एपिसोड पाहिला किंवा ती सगळी जर घटना पाहिली तर आपल्याला त्यामध्ये पट्ट्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, त्याचबरोबर कट्यारीचा वापर आपल्याला केलेला पाहायला मिळतो, बिछव्याचा वापर ऐकायला मिळतो, त्याचबरोबर जमदडीचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळते. तर हे झालं फक्त शस्त्रांचं. परंतु जर सगळा तो आपण बघितला कार्यक्रम कसा तो चाललाय किंवा त्याचा घटनाक्रम आहे, आता प्रतापगड सारखा किल्ला त्या घटनेमध्ये समाविष्ट आहे, तर प्रतापगड सुद्धा ती घटना आपल्याला सांगतोय. आपण जर प्रतापगडावरती गेलो तर प्रतापगड ही आपल्याला त्या घटनेबद्दल काही गोष्टी सांगतोय. जर शामियाना उभारलाय असं आपण ऐकतो, तर ते शामियानाचं कशा पद्धतीचं कापड असू शकतं, कशा पद्धतीची रचना असू शकते, तंबू कशा पद्धतीचा उभारला असेल, त्याला कशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार केलं असेल, याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत जितकी ती घटना महत्वाची. त्याचबरोबर आतमध्ये कशा पद्धतीची बैठक केलेली असेल, आतमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू ठेवलेल्या असतील, कसे पडदे असतील, कशी बैठक बनवलेली असेल, लोड तक्के कशा पद्धतीचे वापरले असतील, त्याचं कलर कॉम्बिनेशन काय असू शकतं. कारण या सगळ्या गोष्टी आपल्या मानसशास्त्राशी निगडीत आहेत. आता समजा आता आपण या इथं येऊन बसलो या स्टुडिओमध्ये, आता इथलं जे काही कलर स्कीम आहे हे आपल्याला अशी शांत करते. समजा इथंच असा पिवळा भडक कलर किंवा लाल एकदम असा असेल तर आपलं मन थोडंसं
वेगळ्या पद्धतीनं काम करायला सुरुवात होते, किंवा असं एकदम भडक निळा कलर असेल तरी वेगळ्या पद्धतीचं काम आपल्या मनामधून होत असतं. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या रंगांचं आणि मानसशास्त्राचं काय संकल्पना आहे, कसं त्याची जोडणूक आहे आणि तिथं कशा पद्धतीनं त्याचा वापर केला, ही सुद्धा गोष्ट पाहण्यासारखी. महाराजांनी कशा पद्धतीचे कपडे घातले असतील, कारण त्या कालखंडात असणारं वातावरण, आता तो प्रतापगडचा भाग, नोव्हेंबरचा महिना आणि मग त्यामध्ये असणारी थंडी आणि त्या थंडीच्या अनुषंगानं कशा पद्धतीचे कपडे इतर लोकांनी घातले असतील, महाराजांनी घातले असतील किंवा अफजल खानानं घातले असतील, त्या कपड्यांच्या कलरवरून काय गोष्टी आपल्याला कळतायत का, किंवा त्याच्यावरती काय जरीचं काम आहे किंवा इतर कुठली वेलबुट्टीचं काम आहे, अशा पद्धतीने त्या कपड्याकडेही आपण येतो. तर अशा ज्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या ज्या आपण त्यांना काय म्हणू की ऑब्जेक्ट, तर ह्या प्रत्येक ऑब्जेक्ट कडून काही ना काहीतरी इतिहास आपल्याला कळत असतो. प्रत्येक ऑब्जेक्ट मधून आपल्याला ज्या गोष्टींची संकल्पना कळते, तिथं असणार त्यावेळच्या तंत्रज्ञानाची माहिती होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कशा पद्धतीचं कापड बनवायचं तंत्रज्ञान कसे, धातू बनवण्याचं तंत्रज्ञान कसे. मग त्यावेळी समजा त्यावेळी जी काही लोक तिथं उपस्थित होती त्या सगळ्या भेटीच्या दरम्यान, म्हणजे तिथं अंगरक्षक, वकील असतील, मग त्यांनी कशा पद्धतीचे पोशाख केले असतील, अगदी पाठीमागं उभं राहिलेला बालागीन उभं राहिलेला त्यानं काय केलंय, कारण त्या सगळ्या गोष्टींचं त्या सगळ्या आपल्या मनावरती परिणाम होतो. आता आपण जर पाहिलं तर महाराज ज्यावेळी येतात तर महाराज सांगतायत पंतांना की बाबा ते सय्यद बंडाला बाहेर ठेवायला किंवा लांब व्हायला सांगा. मग यातून काय कशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला कळता येतात. त्यावेळी असणारी पादत्राणी कशी होती, किंवा डोक्यावरती शिरोभूषण जी काय घालत होतो आपण, फेटे असतील, मंदिर असेल, तर ते कशा पद्धतीची त्याची बांधणी, त्यामध्ये असणारे अलंकार पुरुषांचे. मग आता इतिहास काळामध्ये आता सध्या आपण पाहतोय की पुरुषांचे अलंकार हा प्रकार तसा कमीच झालेला आहे. पुरुष अलंकार फक्त स्त्रियांचेच राहिलेले. मग त्या कालखंडामध्ये तर होते, कारण आपल्याला म्युझियम मध्ये पाहायला मिळतात, बऱ्याचशा पेंटिंग्स मध्ये पाहायला मिळतात, फोटोमध्ये जुन्या पाहायला मिळतात. मग मग कुठले अलंकार वापरले असतील, कारण त्या अलंकारांची सुद्धा काही ना काहीतरी प्रत्येक सण समारंभांना किंवा भेटीगाठींना घालायचे अलंकार वेगळे असायचे. मग त्यातून काय वेगळी सूचकता आहे का, तर या गोष्टींचा अभ्यास सगळा ह्या वस्तुरूपाच्या अभ्यासात येतो. आणि आता आपला जो प्रश्न आहे की तलवार संवाद साधते का किंवा शस्त्र संवाद साधतं का, तर 100% साधतं. आता मी ज्यावेळी सुरुवातीला पहिल्यांदा अभ्यास म्हणून एखादी तलवार जी काही घेतली, आमच्याच गावातील एक तलवार होती, ती मी ज्यावेळी पहिल्यांदा घेतली तर तिच्यावरती पूर्णपणे ऑइल पेंट मारला होता, पात्याला सिल्वर आणि मुठीला ब्लॅक ऑइल पेंट मारला होता. आता त्यावेळी जास्त संवर्धनाचं पण जास्त मला माहिती नव्हती, किंवा ते कसा कलर काढायचा काय याच्याबद्दल काही जास्त कल्पना नव्हती. मग मी ब्लेडनं घासून त्याच्यावरचा कलर त्यावेळी काढला होता. आणि आतमध्ये कसा धातू आहे, कशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे, मग मी त्याचे ड्रॉइंग काढायला लागलो. मग ड्रॉइंग मधून कशा पद्धतीची वेगळी माहिती मिळते आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग मधून. कारण आपण आता तलवार हा मुद्दा जर सोडला तर ते एक स्ट्रक्चरल डिझाईन आहे, ते एक स्ट्रक्चर आहे धातूचं. तर ते कशा पद्धतीनं त्या स्ट्रक्चरची मांडणी कशी, तर ती ही मांडणी आपल्याला ड्रॉइंग मधून समजू शकते. कारण आता इंजिनिअरिंगचं थोडं बॅकग्राऊंड असल्यामुळे हे माहिती की बाबा ड्रॉइंगचं महत्व काय ड्रॉइंग मध्ये सुरुवातीला. कारण आता आपण घर जरी बांधणार असू तरी घर बांधताना सुरुवातीला आपण ड्रॉइंग काढून घेतो, आणि त्या ड्रॉइंग मधून आपण नंतर त्याचं घर अस्तित्वात आणतो. पहिल्यांदा त्या ड्रॉइंगचा अभ्यास, आणि ड्रॉइंग मध्ये आपल्याला कळतं की हे घर होणार कसे. तर इथं रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं की पहिल्यांदा वस्तू आपल्याकडे होती, त्या वस्तूचं हे तयार केलं, ड्रॉइंग तयार केलं, आणि मग त्या ड्रॉइंग मधून काय कशा पद्धतीच्या गोष्टी आहेत, कसं स्ट्रक्चर आहे, काय त्या वेगळे वेगळे जे पार्ट आपल्याला सांगितले जात आहेत, किंवा आपण जे काही वेगळे वेगळे पार्ट वाचतोय पुस्तकांमध्ये तलवारींचे, तर त्याचे तेच खरे उपयोग आहेत का, किंवा आता शस्त्रांच्या प्रदर्शनामध्ये बऱ्याचशा गोष्टी किंवा व्याख्यात्यांकडून कळतात, तर ते तसंच आहे का. तर या गोष्टी समजून घ्यायला त्या ड्रॉइंगचा फार उपयोग झाला. आणि खरं तर त्या तलवारी बरोबरच त्या ड्रॉइंग ही माहिती बोलल्या असं मी तुम्हाला सांगितलं. आपण इतिहासामध्ये अनेक वेळेला असं वाचलं की एका गावात 2 तुकडे केले किंवा तलवारीनं शौर्य गाजवलं. या खरंच या अशा तलवारी असतात का, ह्या फक्त उपमा असतात? नाही, तशा पद्धतीच्या तलवारी असतात किंवा तशा पद्धतीची शस्त्र असतात, फक्त तलवारच असं नाही. आता आपल्याला एक खांडा नावाची तलवार आहे किंवा कत्ती नावाचा एक प्रकार बघायला मिळतो, किंवा सोसनपट्टा नावाचा एक प्रकार बघायला मिळतो. तर आता तुम्ही वार करताय कसं, आता त्याला ह्युमन अॅनाटॉमीची पण थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की तुम्ही वार कुठल्या भागावर करताय आणि कशा पद्धतीनं मग तो वार पुढं
कट देतोय. कारण समजा आता आपल्याला मस्तक उडवलं असं आपण ऐकतो, तर मस्तक उडवणं तसं सोपं आहे, कारण मान छोटी आहे, त्यामध्ये फक्त हा मणक्याचा जो भाग आहे हाच कठीण आहे आणि बाकी सगळं इकडं स्नायू आहे. हो. तर या आणि मानेची हाडं पण तशी नाजूक आहेत. त्यामुळे मस्तक तर उडवलेलं आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, मस्तक उडवणं शक्य आहे. परंतु काही ठिकाणी आपण असं ऐकतो की बाबा असं मधूनच चिरलं किंवा पोटातून वेगळा, म्हणजे पोट आणि पाय वेगळे झाले, अशा पद्धतीचंही काही आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. तर तसं करणं शक्य आहे, परंतु तसं करत असताना तशा पद्धतीचं शस्त्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ते बरोबर त्या पॉइंटला शस्त्राचा घाव होणं आवश्यक आहे आणि तिथून तेवढा तो फोर्स पुढं कंटिन्यू होणं आवश्यक आहे, तर ते होणं शक्य आहे. कारण समजा आता आपण आता एक फोर्जिन फायर नावाचा कार्यक्रम लागतो, त्यामध्ये ते असं मोठं डुक्कर किंवा मोठा मेंढा त्याची अख्खी बॉडी घेतात आणि ते अशी लटकवलेली असते मृत असलेली, आणि जे शस्त्र तयार करून त्यांना दाखवतात तर त्यातून ते त्याचे अवयव तोडण्याचा प्रयत्न करतात. तर अशी काही शस्त्र बरीचशी आहेत की ज्यातून अख्खच्या अख्ख डुकराचं किंवा त्या बकऱ्याचं पूर्ण पोटापासून धड त्यांनी वेगळं केलं. तर तशा पद्धतीनं आपल्याला समजा आता पोटावरती मारायचं, आता हा बरगड्यांचा पिंजरा असतो, बरगड्यांच्या पिंजऱ्याच्या खालीचं सगळं जठर यकृत वगैरे हा जो भाग आहे, तर इथं आतड्या, इथं तसं मऊ शरीराचा भाग आहे आणि मग मागच्या बाजूला मणका, तर तिथं वार केला तर तसं होणं शक्य आहे. किंवा मस्तक तोडायचं तर तुम्हाला सांगितलं, किंवा हात तोडू शकतो आपण, पाय तोडू शकतो. पण हे तर ते इतिहास काळामधले जे शस्त्र आहेत त्या शस्त्रामध्ये तेवढी ताकद होती का तेवढी मनगटामध्ये ताकद होती? हा खरं तर आहे ना, मूळ तुम्हाला एक सांगतो आता सर, काय माहिती का, आपल्याकडे मुळात ताकदीची व्याख्या अतिशय वेगळी झालेली आहे. आता आपण जरी चित्रपटांमधून म्हणा किंवा मालिकांमधून, नाटकांमधून काही गोष्टी बघतो, आता सध्या ग्रीको रोमन बॉडीचा आपल्याकडे ट्रेंड वाढलेला आहे की म्हणजे बॉडी बिल्डर असेल, बायसेप ट्रायसेप दिसत असतील तरच त्या माणसाकडे ताकद आहे. तर तसं असतंय असं आपण कधी, आता शेतकरी आपण जर पाहिला किंवा अगदी रस्त्यावरची कामं करणारे लोक असतील किंवा दगड फोडणारे लोक असतील, शेतकरी असतील, तर यांची काही तशा पद्धतीची त्यांची बॉडी नसते, परंतु ताकद त्यांच्या अंगामध्ये 100% असते. किंवा आता पैलवान आपण बघतो, तर पैलवानांची पण अशी इतकी कट्स असणारी बॉडी नसते, तर त्यांची जी काय त्यांच्या अंगात ताकद आहे ती दिसलीच पाहिजे अशातला भाग. आपल्याला कसं झालंय की आपल्याला दिसलं पाहिजे, आपल्याला त्या सगळ्या स्ट्रक्चर बघून, त्या माणसाचं सगळं शरीर बघून असं आपल्याला वाटलं पाहिजे की त्याच्यात ताकद, परंतु त्यात खरंच आहे का? आता आपण जर समजा भालजी पेंढारकरांच्या काळातली म्हणा किंवा बाबुराव पेंढरांनी जो सिंहगड नावाचा चित्रपट काढला, त्यात जर आपण मावळे पाहिले किंवा काय, तर दिसायला किरकोळ आहे, परंतु रग जे म्हणतो आपण, अंगात रग असतो, काटकपणा, तो आपल्याला त्यात पाहायला मिळतो. आणि हा सगळा भाग जो आहे, आता स्पोर्ट्सचं जर समजा बॅकग्राऊंड असेल तर त्या मुलांना किंवा त्या लोकांना कळेल, तुमचं वजन किंवा तुमची ताकद असण्याला महत्व नाही. तुम्हाला खेळताना, कुस्ती खेळताना म्हणा, जुडो खेळताना, कराटे खेळताना टेक्निक महत्वाचं. तुम्हाला टेक्निक येत असेल तर तुम्ही अगदी तुमच्यापेक्षा 20 किलो वजनाने जास्त असणाऱ्या माणसाला पाडू शकता. आता युद्ध करणं हा सगळा टेक्निकल भाग आहे. तुम्ही शस्त्र चालवणं, शस्त्राचा वापर करणं, हा सगळा एक टेक्निकचा भाग आहे. त्याचं तुम्ही आधी प्रशिक्षण घेता. शस्त्र असंच कोणाच्या हातात तलवार देऊन त्याला आपण लढायला पाठवत नाही, त्याला पूर्ण त्याचं व्यायामशाळा चालू असते, ते शस्त्राचं प्रशिक्षण चालू असतं आणि मग तो त्या प्रशिक्षणाच्या जोरावरती युद्ध लढतो. तर अशा पद्धतीनं त्या टेक्निक डेव्हलप करून आपण अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करू शकतो. आता पृथ्वीराज चव्हाणांबद्दल एक सांगितलं, पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी पकडले गेले तर ते शब्दवेधी बाण चालवायचे, मग त्यांचे डोळे फोडल्यानंतर त्यांनी घोरीला त्याच्या आवाजानं त्याचा वेध घेतला होता. तर हा टेक्निकचा भाग. तर ही टेक्निक तशा पद्धतीच्या जर तुम्ही डेव्हलप करत असाल तर मग तुमच्या अंगामध्ये, तुमचं शरीर जरी तसं दिसत नसलं अगदी बॉडी बिल्डर सारखं, तरी तुम्ही ह्या गोष्टी सहज साध्य करू शकता. अच्छा. लोकांना वाटतं की तलवार म्हणजे एखादं पातळ किंवा त्याला असलेली धार, पण शिवकालामध्ये जी पाती वापरली जायची ती एवढी वज्रकटी कशी असायची? आता तशा पद्धतीचं शस्त्र तयार करणं किंवा आता लोखंडावरती प्रोसेस तयार करणं, लोखंड आपल्याला खाणीमधून मिळाल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस करून आपल्याला त्याचं पातं बनवायचे. तर ही जी काही प्रोसेस आहे, आता भारतीय धातुशास्त्र हे अतिशय प्राचीन आहे आणि म्हणजे अगदी आता माझा जो पीएचडीचा विषय आहे तर त्यातून मी हाच अभ्यास करतोय की प्राचीन काळापासून, म्हणजे प्राचीन, आता आपल्याकडं इतिहासाचे प्रमुख 4 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात किंवा प्रागैतिहासिक काळ, म्हणजे जिथं आपल्याला माणसाची
म्हणजे जिथं माणसाला संस्कृतीचं डेव्हलपमेंट नाहीये किंवा ज्यांचं आपल्याला लिहिता वाचता येत नाही, ज्यांनी आता हडप्पन संस्कृती त्यांनी जे काही लिहिलंय ते आपल्याला कळत नाही, परत फक्त आपण त्या वस्तू किंवा त्यांनी बांधलेल्या वस्तूंच्याच याच्यावरती अंदाज लावून त्या संस्कृतीबद्दल माहिती घेतोय. किंवा अश्मयुगीन माणूस की जो जास्त लिहू शकत नव्हता किंवा काय, तर अशा कालखंडाला आपण प्रागैतिहासिक कालखंड म्हणतो. त्यानंतर येतो तो प्राचीन कालखंड, म्हणजे जिथून आपल्याला मानवी लिखाणाबद्दलचं नॉलेज सुरू झालेलं आहे, आपल्याला त्यांनी काय लिहिलंय हे कळायला लागले, तर याला प्राचीन कालखंड म्हणतो. आणि नंतर मध्ययुगीन कालखंड म्हणजे जे इस्लामिक आक्रमण आपल्यावरती झाले तिथून पुढचा कालखंड मध्ययुगीन. मग या मध्ययुगीन कालखंडाचाच भाग म्हणजे शिवकाळ, आपला जो महत्वाचा भाग आहे तो शिवकाळ हा मध्ययुगीन कालखंडाचा भाग आहे. आणि औरंगजेबाचा मृत्यू 1707 ला झाल्यानंतर तिथून पुढे इंग्रजांचा किंवा आधुनिक भारताचा इतिहास, मग त्याला मॉडर्न पिरियड असं म्हटलं जातं. तर हे 4 प्रमुख. आणि आता एक नंतर पोस्ट मॉडर्न नावाचा एक प्रकार निघलाय, म्हणजे एक भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा जो काही इतिहास आहे त्याला पोस्ट मॉडर्न असंही म्हणलं जातं किंवा तो मॉडर्नचाच एक प्रकार आहे. तर हा जो प्राचीन कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये वेदांची रचना झाली किंवा इतर संस्कृत साहित्य तयार झाले, तर या कालखंडामध्ये आपल्याला धातूचं सगळं जे काय आहे तो विकास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अगदी ऋग्वेदामध्ये आपल्याला लोखंडाचे उल्लेख मिळत आहेत, धनुर्वेदासारख्या ग्रंथामध्ये, लोहार नावासारख्या ग्रंथामध्ये लोखंडाबद्दलची भरपूर चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तर ती जी काही टेक्निक त्यावेळी डेव्हलप झाली तीच हळूहळू लेटर ऑन पुढं लोकांमध्ये ती त्या कारागिरांपासून पुढच्या कारागिरांना ती शिकवली गेली. आणि आपण ज्यावेळी शिवकाळामध्ये येतो, आता अगदी आपण तो जो कुतुब मिनारची इथं असणार लोखंडी स्तंभ ज्याला अजून गंज लागलेला आहे, मग ती आपलीच टेक्निक आहे. किंवा डमॅस्कस सारखं, किंवा आता त्याला दमास्कस म्हणलं जातं परंतु त्याला वुड स्टील असं आपल्याकडे म्हटलं जातं. नंतर त्याच्यावरती शोध लागले आणि ते भारतीयच आहे हे आपल्याला कळलं. मग अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडे होत्या. आणि भारतीय लोखंड जे काही आहे, आता एक त्याबद्दल खूप चांगली एक कथा आहे की ज्यावेळी अलेक्झांडरनं भारतावरती हल्ला केला, तर अलेक्झांडरनं भारतावरती हल्ला केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या भारतीय तलवारींपुढे आपल्या तलवारींचा टिकाव लागत नाही. कारण आपला जो काही तलवारींची पोत आहे किंवा ती लोखंडाचा जो काही पोत आहे तो त्या तलवारींपेक्षाही कमी, त्यांच्या तलवारी तुटत होत्या. तर ज्यावेळी अलेक्झांडर माघारी फिरला त्यावेळी तो इथून लोखंड घेऊन गेलाय. म्हणजे आपलं लोखंड, भारतीय जे काही लोखंडाचा प्रकार आहे तो आता इथल्या वातावरणामुळे म्हणा किंवा काय, आता कारण इथं मिळणारं जे काही आपल्याला खनिज आहे तर तिथल्या खनिजापेक्षाही चांगल्या पद्धतीचं आहे. आणि इथं होणाऱ्या ज्या काही त्याच्यावरती क्रिया आहेत त्या अधिक लोखंड अधिक टिकण्यासाठी सोयीस्कर आहेत अशा पद्धतीनं त्याला ते दिसलं. आणि अलेक्झांडर जाताना भरपूर लोखंड आपल्या बरोबर, काहीतरी 50 पाऊंड का 500 पाऊंड असा आकडा आहे, तर ते लोखंड तो घेऊन गेला जाताना. आपलं लोखंडाची सगळी ही बघता कार्यक्षमता. शिवकाळामध्ये मग ज्या तलवारी तयार होत होत्या तर त्याचं लोखंड कुठं यायचं मग? आता त्यावेळी ज्या काही लोखंडाच्या खाणी होत्या तर त्या तिथूनच ते येत होतं. आणि आपल्याला 2 प्रकारच्या शिवकाळामध्ये तलवारी पाहायला मिळतात, म्हणजे 2 प्रकारच्या शस्त्रांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. एक युरोपियन ब्लेड्स वापरून तयार केलेल्या तलवारी आपल्याला पाहायला मिळतात आणि एक भारतीय लोखंडापासून तयार केलेल्या तलवारी आपल्याला पाहायला मिळतात. तर युरोपियन फक्त ब्लेड्स येत होते आणि त्याला आपण आपल्या इकडच्या मुठी लावून ती तलवार सिद्ध करत होतो. आणि आपल्याकडचंच लोखंड वापरून आपल्याकडे जो काही त्यावेळेचा लोहार समाज असेल, शिकलगार समाज असेल किंवा त्यावेळेचा गिसाडी समाज असेल, आता हे परंपरागत अजूनही तेच कार्य करतायत आणि त्यावेळीही ते तशा पद्धतीचं कार्य करत होते. आणि त्यावेळी ह्या तलवारी बनवण्याचं काम तेच करत असत. आता आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीचं तलवारींची निर्मिती असेल किंवा प्रत्येक भागानुसार आपल्याला ते वेगळं वेगळं पाहायला मिळतं. म्हणजे उत्तर भारतामध्ये काही तलवारींचे प्रकार वेगळे, युद्धामध्ये वापरण्याच्या तलवारींचे प्रकार वेगळे, मध्य भारतामध्ये वेगळेत आणि दक्षिण भारतामध्ये वेगळे. तर हे त्या भागानुसार, त्या भागातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि तिथल्या युद्धतंत्रानुसार आपल्याला ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती पाहायला मिळतात. आणि ह्या ज्या काही टेक्निक आपण आता पाहतो, आता लोखंड गरम करणं, त्याला ठोकून आकार देणं आणि त्यानंतर त्याला गार करणं. मग गार करण्याचे मीडियम वेगळे वेगळे असतात. मग आपण त्याला पाण्यामध्ये गार करताना पाहतो. आता पूर्वीच्या काळी केळाचा जो खुंटा असतो तर केळाच्या खुंटामध्ये ते गरम जे आपण तयार केलेलं पातं येतं ते केळाच्या खुंटाच्या आतमध्ये असं चिकन ओलसर असतं, तर त्यामध्ये पातं गार करायचं किंवा तेलामध्ये पातं गार करायचं. तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गोष्टींमध्ये ते गार केल्यामुळं आणि ते वेगळ्या वेगळ्या तापमानावर करावं लागतं. आता आपल्याकडे अजूनही ट्रेडिशनल पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात.
आपल्याकडे हे लोक काय थर्मोमीटर लावत नाहीत त्या भट्टीला की बाबा एवढं टेम्परेचर झालं तर मग आता हे करा, तसं नाही. तर ते गरम करत असताना त्या लोखंडाचा कलर बदलतो. ते नेहमीच लाल दिसल असं नाही. ते कधी पिवळं दिसतं, कधी असं एम्बर रेड कलरचं दिसतं, कधी ऑरेंज दिसतं, कधी एकदम पूर्ण लाल दिसतं. मग त्यांना त्या कलरवरून अंदाज असतो की बाबा आता कुठपर्यंत तापवायचे आणि कुठपर्यंत ठोकायची. मग तशा पद्धतीने त्या कलरवरती हे करतात. आणि त्या आता जर ज्यावेळी आपण ते पाण्यामध्ये घालतोय आपण शस्त्र गार करायला, तर तुम्ही कधीही पहा ते एम्बर रेड कलरचं असतं, ते कधीही पूर्ण लाल कलरचं नसतं. एम्बर रेड कलरला नेतात आणि तिथून त्याला गार करतात. म्हणजे आता त्यात आता थोडं टेक्निकल होईल, तर धातू प्रसरण पावतो. धातूच्या आतले जे काही मॉलिक्युल आहेत ते प्रसरण पावतात गरम केल्यामुळे, आणि त्याला अचानक गार केल्यामुळे ते एकदम कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे आधी समजा दोन मॉलिक्युलच्या मध्ये समजा थोडं गॅप आहे हवेचा, ते गरम केल्यामुळे तो गॅप वाढला आणि अचानक गार केल्यामुळे ते इतके एकदम जवळ आले की तो मधला गॅप गेला. त्यामुळे ते लोखंड अधिक कठीण झालं. म्हणजे त्याला हार्डनिंग प्रोसेस असं किंवा क्विंचिंग प्रोसेस असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर या गोष्टींमुळे त्याची कठीणता वाढते किंवा त्याची दाहकता वाढते असं आपण म्हणू. तर हे त्या त्या कालखंडातलं नॉलेज आहे. आता आणि त्यात काय झाले की ह्या ज्या काही 12 बलुतेदार असतील किंवा हे जे काम करणारे लोक होते त्या काळचे कारागीर, यांच्यामध्ये लिहून ठेवायची काही पद्धत नव्हती. म्हणजे बाबा आज मी काय केलं, मग अशा पद्धतीची तलवार करायची तर बाबा असं इतकी गरम केली पाहिजे, आत्ता गार केलं पाहिजे, असं काहीच नाही. ते त्यांच्या पुढच्या त्यांच्या मुलांना नातवांना ते स्वतः शिकवायचे आणि ते पण पुढे ते कॅरी ऑन करत होते. त्यामुळं ह्या गोष्टी बाहेर आल्या नाहीत किंवा त्याच्यावरती तसा काय म्हणावा शास्त्रशुद्ध अभ्यास झाला, कारण त्याचं आपल्या लिखित काही वस्तूच सापडल्या, त्याचं लिखित कुठला पुरावा शिक्षणही नव्हतं, शिक्षण नव्हतं. आणि लोक त्यावेळी स्वतःच्या जातीचं काम स्वतःच करायचे, दुसऱ्या जातीचं काम करत नव्हते. मग समजा कापड व्यावसायिक असेल तर बाबा कापड बनवायचं काम ते त्यांचंच ते पुढे चालायचं. लोखंडाचं काम करणारे तर तेच पुढे करत होते. बाबा कुंभार काम करायचे तर त्यांचं चालायचं. मग त्यामुळे लिखाण कमी असल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलची जास्त लिखित माहिती मिळत नाही. परंतु या सगळ्या आत्ता सध्या जे काही करतात ते तर त्याच्याकडे बघून आपण त्याचा जुन्या कालखंडाचा अंदाज लावू शकतो. तलवारीची मूठ आणि त्या मुठीवरती त्याचं समतोलवरती एखाद्याचा जीव अवलंबून असायचा. तर आधुनिक तंत्रज्ञान नसताना तो समतोल साधायचं काम कसं केलं जायचं? आता मगाशी म्हणल्याप्रमाणेच मी की दोन गोष्टी असतात बघा. आता एक असतं विज्ञान आणि एक असतं तंत्रज्ञान. आता यांच्याकडे विज्ञान होतं की बाबा एवढं गरम केलं पाहिजे, एवढं गार केलं पाहिजे, इतकं ठोकलं पाहिजे, ठोकत असताना कधी गरम केलं पाहिजे, या गोष्टी सगळ्याचं ह्याचं विज्ञान त्यांच्याकडे होतं. फक्त तंत्रज्ञान नव्हतं. मग तंत्रज्ञान त्या कालखंडात जे असेल तेच, परंतु क्रिया तर बदलत नाही. म्हणजे आज जरी तंत्रज्ञान आलं, आज पॉवर हॅमर आले, म्हणजे आज तुम्ही मशीन लाईटवरती लावून ते लाईटच्याच ह्याच्यावरती ते हॅमर चालतोय. फक्त त्यावेळी हाताने करत होते, आता पॉवर हॅमर आले. किंवा आता इलेक्ट्रिक भट्टी आली, त्यावेळी भात्यानं भट्टी पेटवायला लागत होती, कोळशीची भट्टी असायची, आता इलेक्ट्रिक भट्टी आली. परंतु कसं होतं की तुम्हाला साध्य काय करायचं हे त्यांना माहित होतं. त्यामुळे त्या सगळ्या विज्ञान आपण त्याला म्हणू की त्या विज्ञानाच्या संकल्पना त्यांच्या क्लिअर होत्या. मग ते त्यांच्या भाषेत असतील, त्याला आजच्या विज्ञानाच्या भाषेत त्यावेळी नसणार आहेत. म्हणजे आज ज्या पद्धतीने आपण व्याख्या करतो किंवा आज ज्या पद्धतीने आपण एखादा थेरम मांडतो, एखादी संज्ञा मांडतो, तर तशा पद्धतीचं त्यावेळी नसणार आहे. त्यांच्या भाषेतच असणार आहे किंवा त्यांच्या पद्धतीने असणार आहे. आणि तशा पद्धतीनं ते करत होते. आता समतोल हा जो काही प्रकार आहे तलवारीचा, फार महत्वाचा हा प्रश्न आहे. आणि प्रत्येक वस्तूला हा त्याचा समतोल म्हणजे बॅलन्स, म्हणजे त्याचा जो तोल आहे तो साधणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आणि जीव अवलंबून असायचे ना. आणि आता मगाशी जी दोन नावं मी घेतली, खंडा आणि कत्ती, हे ज्या दोन तलवारींचे प्रकार आहेत, किंवा कुऱ्हाड पण त्यातच किंवा हातोडाही त्यातच जातोय, तर त्यांचा जो तोल आहे तो थोडासा पात्याच्या टोकाच्या बाजूला असतो. म्हणजे कुऱ्हाडीचा तर त्याच्या फळावरच असतो अख्खा, किंवा हातोड्याचा त्याचा जो वरचा भाग आहे घनाचा त्याच्यावरच असतो. परंतु हा खंडा असेल किंवा कत्ती असेल, यांचा समतोल हा पुढच्या भागावरती असतो, हा टोकाकडे, जेणेकरून आपण तो असा उभा घाव हातोड्यासारखा किंवा कुऱ्हाडीसारखा मारू शकतो. त्याचबरोबर आपण जर तलवारी पाहिल्या की ज्या आपण युद्धामध्ये वापरायच्या म्हणतो, म्हणजे धोप असेल किंवा तलवारी असतील, समशिरी असतील, यांचा तोल हा मुठीकडे असतो, म्हणजे विरुद्ध दिशेला, जेणेकरून ती तलवार आपल्या
हातावरती तोल देईल, सगळा जो काही त्याचा भार आहे हा आपल्या मनगटावर येईल आणि तलवार आपल्याला वापरणं सोपं जाईल. तर अशा पद्धतीचं करत असताना आपल्याला तो तोल जो काही तलवारीचा नख्या नावाचा भाग असतो मुठीचा, त्याच्या थोडासा पुढे 1-2 इंच त्याच भागामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी परफेक्ट जी तलवार असते ती जिथं नख्या संपतात आणि पातं चालू होतं त्याच पॉइंटला बरोबर त्यांचा तोल असलेला पाहायला मिळतो. परंतु तो 1-2 इंचाचा टॉलरन्स तिथं चालण्यासारखा आहे, कारण तो शेवटी लोड आपल्याला मनगटावरतीच घ्यायचा आहे. आणि या गोष्टी साध्य केल्यामुळं किंवा या गोष्टींमुळे काय होतं, तर त्या तलवारीच्या लांबी कितीही असली तरी सुद्धा ती वापरता येणं शक्य असतं, किंवा तिची वक्रता जरी जास्त असली तरी ती वापरता येणं शक्य असतं. आता या ज्या खंडा किंवा कत्ती सारख्या तलवारी आपण म्हणलं की ज्याचा तोल पुढच्या बाजूला असतो, तर यांचा वापर मुख्यत्वे युद्धामध्ये, किंवा आता एक गुर्ज नावाचं शस्त्र असतं गदेसारखं दिसायला असतं, त्याचाही तोल पुढच्या वरच्या बाजूलाच असतो, कारण त्याचा वरचा भाग असा रवी सारखा दिसतो. तो पूर्ण रवी जो आपला असतो ताक घुसाळायचा त्यासारखाच त्याचा आकार असतो, त्याचाही टोकाकडेच तोल आपल्याला असलेला पाहिजे. गदाच का गदाच. मग त्याला गदा ह्याच प्रकारात आपण त्याला नेऊ शकतो. काही गदेसारखेच असतं, फक्त गदा आपण जे बघतो असं मोठा त्याचा टवाळ असतो, त्याचा छोटा असतो, मटका छोटा असतो. आणि जर रवी सारखं असलं तर त्याला अशी पाती असतात, त्याला अशी पाकळ्या निघलेल्या असतात रवी सारख्याच. आणि त्याचाही आकार एवढा डायमीटर त्याचा छोटासा असतो, तर त्याचाही वरच्या भागामध्ये असतो. तर याचा वापर काय करतो आपण, तर याच्यामुळे हेल्मेट जे काही शिरस्त्राने हेल्मेट तोडणे म्हणा, किंवा चिलखताला भेद देणे, ढाली तोडणे, मग अशा पद्धतीचे जे आपल्याला काय म्हणू आपण त्याला घाव घालायचा आहे किंवा एकदम असं ज्याचा नष्ट करायची, तर अशा पद्धतीच्या गोष्टी करण्यासाठी या शस्त्रांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. कारण त्याचा जो काही असा तो उभा घाव पडतो ते वरती तोल असल्यामुळे एकदम त्याच्यावरती भार येतो आणि परफेक्ट तो शॉट बसतो. परंतु ज्या तलवारींचा तोल मागच्या बाजूला आहे त्या तलवारी एक तर भोसक नाही म्हणजे पिअर्सिंग किंवा स्लायसिंग म्हणजे कट असा वार करणे, या 2 पद्धतींसाठी त्या तलवारींचा मॅक्सिमम वापर केला जातो, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता याच सगळ्या तलवारींनी मागाशी जशा पद्धतीने सांगितलं की बाबा समजा आपल्याला एखादा अवयव तोडायचाच, तर मग पुन्हा तेच टेक्निक आणि तो अवयवाचा भाग, ह्या 2 गोष्टींवरून आपण या गोष्टी साध्य करू शकतो. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला. ह्या गनिमी काव्याच्या पद्धतीमध्ये तलवारींमध्ये बदल झाले. तलवारी वेगळ्या पद्धतीच्या तलवारी म्हणजे दांडपट्टासारखं शस्त्र हे शिवाजी महाराजांनी शिवकालामध्ये जास्त वापरलं गेलं. तलवारीचा स्वरूप बदललं. तर ही शस्त्र जास्त प्रभावी का ठरली? दांडपट्टा असेल किंवा धोप असेल. मुळात ह्या शिवकाळाची सुरुवात झाल्यानंतर किंवा शिवछत्रपती स्वतः युद्धामध्ये उतरल्यानंतर, त्यांनी स्वतः राजकारण किंवा युद्धतंत्र हाताळायला सुरुवात केल्यानंतर शस्त्रांच्या पेक्षा युद्धतंत्रातच बदल झाले. म्हणजे गनिमी कावा आपण म्हणतो की गनिमी कावा किंवा छापेमारी युद्ध पद्धती याची सुरुवात झाली. आता या युद्ध पद्धतींना समजा आपल्याला आता समजून घ्यायचं, दांडपट्टा असेल किंवा आता धोप ही जी तलवार आपण नंतर मराठ्यांचं शस्त्र म्हणून उदयाला आली, तर आता काही घटना आपण घेऊया आणि त्या घटनांवरून या गोष्टींचा आपण आता एक आकलन करून घेऊया की बाबा गनिमी काव्यात या शस्त्रांना काय महत्व आहे. आता झालंय कसं, आपल्याला पट्टा, तलवार आणि बऱ्यापैकी वाघनख ह्या 3-4 गोष्टीच माहिती. आता आपण अफजल खान वधाकडेच परत येऊया, कारण ते युद्ध खरं तर खूप महत्वाचं आणि सगळं अभ्यासपूर्ण झालेलं युद्ध आहे. तर त्या लढाईमध्ये, त्या युद्धामध्ये जे वाघनखाचा वापर झाला तो आपल्याला आधी कुठंच पाहायला मिळत नाही. हो, वाघनख अस्तित्वात होती. आता एक नजम उल उलूम नावाचा एक ग्रंथ आहे, विजापूरला लिहिला गेलेला आहे 1570 साली, म्हणजे शिवछत्रपतींच्या जन्माच्या एक 60 वर्ष आधीचा तो ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथामध्ये शस्त्रांबद्दल माहिती आपल्याला पाहायला मिळते. तो एक वैज्ञानिक ग्रंथ म्हणून तसा उदयाला आला. म्हणजे नजम उल उलूम याचा अर्थ असा आहे की स्टार्स ऑफ सायन्स, म्हणजे बाबा विज्ञानातील सितारे असं आपण त्याला मराठीत अनुवादित करू शकतो. म्हणजे विज्ञानावर आधारित पुस्तक होतं. तर फारसी पुस्तक होतं विजापूरला तयार झालेलं. तर त्यामध्ये आपल्याला हत्तींबद्दल पाहायला मिळतंय, घोड्यांबद्दल पाहायला मिळतंय,
तशाच पद्धतीनं आपल्याला शस्त्रांचीही माहिती पाहायला मिळते. आणि ते पुस्तक इतकं सुंदर आहे की आज आपण जशा पद्धतीनं पाहतो की माहिती आणि त्या माहितीच्या अनुषंगानं असणारं चित्र किंवा फोटो आपल्याला त्या पुस्तकात पाहायला मिळतो. आता आपण जे काही पुस्तकं वाचतो त्यात, तर त्यावेळी तो त्यांनी प्रयोग केला होता की शस्त्राची माहिती आणि शस्त्राचं चित्र. तर आपल्याला त्या पुस्तकामध्ये धोप पण पाहायला मिळते, पट्टा पण पाहायला मिळतो आणि वाघनख पण पाहायला मिळतं. तर त्यामध्ये एकच नख असणाऱ्या वाघनखाचं चित्र आहे. अच्छा. म्हणजे 2 अंगठ्या, आपण जे काही वाघनखाचं स्वरूप पाहतो 2 अंगठ्या आणि मध्ये पाती असतात, त्या नख असतात. आपल्याला साताराला जे लंडनचं वाघनख साताराच्या म्युझियम मध्ये आलं होतं त्याला 4 पाती आहे, ते डाव्या हातातलं वाघनख आहे. तर तशा पद्धतीचं एकच नख असणार आणि तशा पद्धतीचं एक नख असणारं वाघनख इथं साताराच्या म्युझियमला अजूनही आहे. एकच नख ते ह्या 2 बोटांमध्ये बसतं आणि ह्या मधल्या बोटामध्ये त्याचं बरोबर ते एकच नख जे येते इथं मध्ये येतं. तर तशा पद्धतीच्या वाघनखाचं आपल्याला तिथं चित्र पाहायला मिळतं, परंतु त्याचा वापर आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही. तर महाराजांनी त्या शस्त्राचं सगळं जे काही त्याचं महत्व आहे ते ओळखलं आणि ते शस्त्र अफजल खान वादामध्ये वापरलं. तिथं ते वाघनखांचं आपल्याला महत्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर एक परनाल पर्वत ग्रहण आख्यान नावाचं एक पुस्तक आहे. तर त्यामध्ये त्या ग्रंथामध्ये जो कोंडाजी फर्जंदांनी 60 मावळ्यांना घेऊन तो पन्हाळा जिंकला याबद्दलची सगळी हकीकत त्या ग्रंथामध्ये आलेली. तर त्या ग्रंथामध्ये जे काही लोक ती 60 जण होती, तर त्यामध्ये कोण कोण होते त्याबद्दल जी काही माहिती, तर त्यामध्ये वाघनखवाले नावाची माणसं त्याच्यामध्ये होती. तर वाघनखांचा वापर हा किल्ले सर करणे, मग ट्रेकिंग टूल म्हणूनही त्याचा वापर केला जात होता. म्हणजे आता आपण जे बघतो स्पाइक्स असणारे बूट असतील किंवा स्पाइक्स असणारे काही हँड ग्लोव्ज असतात की जे ट्रेकिंगला वापरतात किंवा बर्फामध्ये वापरतात. तर अशा पद्धतीचा त्या वाघनखांचा वापर किल्ले सर करण्यासाठी केला जात होता, हे आपल्याला तिथं पाहायला मिळतं. म्हणजे आता ह्या शस्त्राचं इतकं महत्व, म्हणजे माणूस मारायला तर केलंच महाराजांनी, त्याचबरोबर त्यांच्याच कालखंडामध्ये किल्ले सर करायलाही वापरलं जाते, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आता उंबरखिंडीची एक लढाई कार्तलब खानाच्या विरोधातली ते आपल्याला पाहायला मिळते. तर त्यात महाराजांचं जे वर्णन येतं की महाराज घोड्यावरती, पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती बसलेले आहेत, त्यांनी शिरस्त्राण घातलंय, चिलकत घातलंय, त्याचबरोबर त्यांच्या कमरेला तलवार आहे, त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे आणि एका हातामध्ये भाला आहे. आता हे एवढं सगळं मग शस्त्रांनी, पूर्ण शस्त्रांनी भरलेले महाराज आहेत त्यावेळी. मग सगळ्या पद्धतीची शस्त्र पण तिथं आपल्याला पट्टा पाहायला मिळत नाही. आता ते कसं ते तुम्हाला सांगतो. आता उंबरखिंड हा जो भाग आपण पाहिला तर तो अगदी घनदाट जंगलाचा भाग आहे, एकदम घनदाट जंगल आणि आसपास भरपूर झाडं झुडपं आहेत. आणि त्यामुळे तर तो कार्तलब खान त्या भागात येऊन अडकला, कारण त्याला तिथून रस्ताच सापडेना किंवा सगळ्या त्या गोष्टी, आणि मराठ्यांनी त्याची कोंडी केली. पण महाराजांकडे बघा, आता आपल्याला त्या काळात भाला पाहायला मिळतोय, तशा पद्धतीच्या एरियामध्ये आपण भाला वापरू शकतो. भाला आपण चिंचोळ्या भागातून मारू शकतो किंवा हातानेही वापरू शकतो. त्याचबरोबर आपल्याला धनुष्यबाण पाहायला मिळतोय. अशा पद्धतीच्या झाडाझुडपांच्या जंगलाच्या एरियामध्ये आपण लपून बाण मारू शकतो किंवा बाण अगदी कुठल्याही छोट्याशा भागातून जाऊ शकतो. त्याचबरोबर तलवार आहे, हातगायची लढाई झाली तर तलवार आहे, आणि आपलं स्वतःचा बचाव करण्यासाठी शिरस्त्राणांनी चिलकत. तिथं आपल्याला पट्टा पाहायला मिळतोय का, तर पट्टा आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण पट्टा वापरायचा असेल तर आपल्याला जागा भरपूर लागते आसपास, त्यामुळे आपल्याला त्या लढाईमध्ये पट्टा पाहायला मिळत नाही, परंतु धनुष्यबाण पाहायला मिळतोय. आता हे जे बांदल सेना आपण ऐकतो, म्हणजे जे मावळातले बांदल आहेत, तर ते बाणदल ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे, बाणदल. हा, मग ते धनुष्यबाणामध्ये निपुण होते. त्यामुळे आता, कारण तोही भाग बघा, मावळाचा भाग सगळ्यात जंगली भाग, सगळी झाडं झुडपं भरपूर आहे, सगळा एरिया डोंगरांचा, डोंगराळ, आणि ह्या सगळ्या भागामध्ये आपण धनुष्यबाणानं चांगलं युद्ध लढू शकतो. त्याचबरोबर आता आपण कांचनबारीच्या लढाईकडे, आता कांचनबारीची जी लढाई झाली महाराजांची, तर कांचनबारीच्या लढाईमध्ये महाराजांचं जे वर्णन आहे की महाराज घोड्यावरती बसलेत आणि त्यांच्या दोन्ही हाती पट्टे आहेत. आता दोन्ही हातात पट्टा चढवून लढणारे महाराज, कारण तिथं जागा तशी मोकळी, आपल्याला तिथं पट्टा घेऊन हे आपल्याला शत्रूचा नाश करता येणं शक्य आहे, कारण तिथं झाडं झुडपं जास्त नाहीये. तसा तो कांचनबारीचा एरिया तसा आपल्याला काय म्हणू आपण त्याला, प्लेन आहे, आणि त्यामुळे पट्टा घेऊन लढणं शक्य आहे. तर या अशा पद्धतीच्या ज्या काही लढाई आहेत आणि तिथली जी काही भौगोलिक परिस्थिती, सगळ्यात महत्वाचं जे काय आहे हवामान, भौगोलिक परिस्थिती, आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना याच गोष्टी विसरतो. आपण फक्त घटनेकडं आणि त्या व्यक्तीकडं जास्ती करून लक्ष देतो.
परंतु तिथलं वातावरण, तिथलं हवामान, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं असणारं जे काही लोकल आहे त्या सगळ्या गोष्टी, तिथं असणारा किल्ला, त्या किल्ल्याची रचना कशी आहे. आता पावनखिंडीच्या लढाईमध्ये आपण बंदुकीचा बार झाला हे ऐकतो, परंतु ज्या कालखंडात ती लढाई झाली पावनखिंडाची, तर तिथं त्यावेळी पाऊस पडतोय आणि त्यावेळी मॅचलॉक नावाची बंदूक असायची. तर त्या मॅचलॉकला आपल्याला वात लावावी लागते. म्हणजे आता जशा पद्धतीने बघतो आपण की खटका ओढला की गोळी जाते, त्याला फायरिंग पिन तोफेसारखी फायरिंग पिन असते, त्यावेळी तशी नसायची. तर त्याचा जो काही खटका आहे त्याला वरच्या बाजूला त्या तोड्याला, त्याला तोडेदार बंदूकच असं म्हणलं जायचं. तर त्या तोड्याला आपल्याला वात लावायला लागायची आणि ती वात पेटवायची, खालच्या बाजूला दारू टाकायची आणि त्यातून तो शॉट घ्यावा लागायचा. आता पावसाच्या कालखंडामध्ये आपण बंदूक वापरू शकतो का? आता जर सिद्दीकनं एक बार बंदुकीचा काढलाय तर त्याकडे काय एकच बंदूक असणार आहे का? किमान मी म्हणतो 10 माणसांचा तरी बंदुकींचा त्यांच्याकडे त्यावेळी तुकडे असेल, किमान 10 माणसांची. परंतु वातावरणच नाही ना 10 माणसांची बंदूक घेऊन वापरायचं. मग ज्यावेळी ती काही बंदूक वापरली असेल त्यावेळी त्याच्यावरती काहीतरी धरलं असेल छत्रीसारखं, किंवा तो जो काही भाग आपल्याला पेटवायचा आहे त्याच्यावरती काहीतरी आवरण केलं असेल, त्याशिवाय ते करणं शक्य नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला ते गनिमी कावा कळतो की बाबा गनिमी कावा नक्की काय. तर या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचाच सगळ्यात जास्त फायदा महाराजांनी शस्त्रांपेक्षा किंवा माणसांपेक्षा सगळ्यात जास्त मोठा फायदा भौगोलिक परिस्थितीचा घेतला. त्यानंतर त्यांनी ती भौगोलिक परिस्थिती माहित असणारी माणसं जवळ ठेवली आणि मग तिसरं शस्त्र, असं माझं म्हणणं आहे बरं का. आता हे जरा वेगळं असू शकतं इतर लोकांचं मत, परंतु पहिल्यांदा ह्या सगळ्या भागाची रचना, त्यानंतर या भागातली ही लोक आणि मग नंतर त्या लोकांनी वापरलेली शस्त्र, असं मला ते हे वाटतं. मग ती जी काही क्रोनॉलॉजी ती अशी तयार करू वाटते. बऱ्याच वेळेला तलवारींवरती नक्षीकाम किंवा रक्ताची खाच असं कोरलेलं असतं, त्याचा काय संबंध आहे? काय त्याच? आता पहिला आपण ते आता रक्ताच्या खाचेकडे येऊया. आता त्याला नाळ असं म्हटलं जातं किंवा त्याला इंग्लिशमध्ये फुलर असं म्हटलं जातं. तर आता आपल्याकडे ते मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं की बाबा आपल्याकडचे व्याख्याते म्हणा किंवा शस्त्रसंग्रह करणारे म्हणा, त्यांच्याकडून आलेली ही माहिती की बाबा ती, सुरुवातीला मलाही तसंच वाटायचं की ते रक्तासाठीच वाट करून देण्यासाठी आहे. परंतु तुम्ही जर आज विचार केला, असं माणसाच्या शरीरात किती रक्त आहे की बाबा त्याला वाट करून द्यावी लागेल, नाही का? मग त्या तलवारीमध्ये आज समजा बाबा एखाद्याला नाळ नसेलही, आता बरीचशी शस्त्र अशी की ज्याला नाळ नसते, परंतु त्यातूनही रक्त बाहेर येतं. त्याला अशी वेगळी जागा असण्याची काही गरज नसते. त्या रचनेला किंवा त्या नाळीचा उपयोग काय, तर एक्सेसिव्ह जे काही लोखंड आहे आपल्याला बघा, आता एक 65 किलोची तलवार असं एक आपण ऐकत असतो, 65 किलोची तलवार वापरतो तो एसाजी असं काहीतरी आहे. तर मुळात 65 किलोची तलवार असते का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता कारण काय, तलवार जेवढी किंवा शस्त्र जेवढं हलकं तेवढं ते वापरायला सुपेरियर, आणि अशा पद्धतीची संकल्पना असते. म्हणजे आज सैन्यामध्ये जर समजा आपण गेलो, आता आज तर तलवारींनी किंवा भाल्यांनी युद्ध होत नाही, आज बंदुकांनी होतं. परंतु बंदुकांची ही रचना तशाच पद्धतीने केली जाते. बंदूक जेवढी हलकी तेवढी चांगली. अशा पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान व्हॉट्सअपवरती फिरत असतं, संभाजी महाराजांची एवढ्या वजनाची तलवार होती, मग ती गेली कुठं? पण एवढ्या वजनाची वापरली एवढी मोठी तलवारच नसते. मुळात आपण बघतो जेजुरीचा खांडा, आता तो 44 किलोचा आहे. 44 किलोचाच खांडा केवढा मोठा आहे बघा तुम्ही. मग 65 किलोची तलवार केवढी असेल, आणि काय करायची तेवढ्या तलवारीनं मुळात? मग ती घेणार कुठं माणूस, ठेवणार कुठं, चालवणार कशी, सगळा मोठा प्रश्नच आहे. आता मॅक्सिमम ज्या धोप असतात, तर धोप जास्तीत जास्त 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो ते 1400 ग्रॅम पर्यंत असतात, म्हणजे 1.5 किलो पर्यंत धरू आपण. 1 ते 1.5 किलोच्याच दरम्यान असताना आयडियल धोप ही 1200 ग्रॅमची असते, 1.2 किलोची. आणि इतर जे तलवारी ते आपल्याला 700-800 ग्रॅम मध्ये किंवा 900 ग्रॅम. धोप आणि तलवारीमध्ये काय फरक? आता धोप हा जो काही तलवारीचा प्रकार आहे, हा नंतरच्या काळामध्ये म्हणजे शिवकाळामध्ये आपल्याला जास्त प्रमोट झालेला पाहायला मिळतो. तो आधी अस्तित्वात होता, परंतु तो आधी फक्त सेरेमोनियल पर्पजला, म्हणजे फक्त दरबारी कामकाजासाठी किंवा नक्षीकाम करून मिरवण्यासाठी, अशा पद्धतीच आपल्याला त्या धोपेचं स्वरूप सुरुवातीच्या काळात पाहायला मिळत होतं. महाराजांच्या काळामध्ये त्या धोपेचं आपल्याला युद्धामधलं स्थान वाढलेलं पाहायला मिळतंय, कारण त्या तलवारीनं मग ती सरळ लांब पात्याची तलवार असते किंवा ती वक्रही असते,
परंतु मॅक्सिमम ती लांब सरळ पाती असते. सरळ असते. मग ज्या पद्धतीचं युद्धतंत्र महाराजांनी डेव्हलप केलं आपण हे म्हणतो की बाबा घोडेस्वारीवरून जायचं, पटकन छापा मारायचा आणि निघून यायचं, तर तशा पद्धतीचं युद्ध लढण्यासाठी त्या तलवारींचा वापर जास्ती करून सोपा आहे. कारण त्यांना आपण स्लाइसही चांगलं करू शकतो, म्हणजे कट चांगला देऊ शकतो. त्याचबरोबर त्याला जलद गतीनं आपण भोसकून पणही पिअर्सिंग करूनही तिथून पळून जाऊ शकतो. जाऊ शकतो. अशा पद्धतीची त्या तलवारीची रचना आहे, ती त्या काळात जास्त करून आपल्याला प्रमोट झालेली पाहायला मिळते. आणि या ज्या काही तलवारींवरचं नक्षीकाम हा जो काही मुद्दा आहे, हा सॉरी ते फुलरचं आपण राहिले, ते नाळ जी असते, तर नाळेचं मुख्य पर्पज काय असतं, तर ते एक्सेसिव्ह जे वेट आहे, एकतर ते कट करून काढायचं किंवा ते असं चिमट्यातून तो असा भाग दाबला जातो. त्यामुळे काय होतं, तिथलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर स्ट्रॉंग होतं. जो काही तलवारीवर येणारा आघात असतो, आता थोडंसं त्यात आता ह्यात थोडं इंजिनिअरिंग आहे किंवा थोडं टेक्निकल भाग आता हा येतो, त्याच्यावरती होणारे जे काही आघात आहेत, ते येणारे जे काही कंपन आहे, शॉक जो काही त्या तलवारीला लागणार आहे, कारण तलवार ज्यावेळी आदळते पुढच्या ढालीवरती किंवा चिलखतावरती तलवारीवरती, त्यावेळी तलवारीमध्ये शॉक येतो. तर तो शॉक रेजिस्ट करण्यासाठी त्या नाळी तयार केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर तलवारीचं वजन कमी करणं, म्हणजे समजा 1 किलोची तलवार आहे आणि त्यातून किमान मी म्हणतो ती नाळ काढत असताना 100 ग्रॅम जरी कमी झाली तरी फायद्याचं आहे. मग एक नाळ असते, कधी कधी 2 असतात, कधी कधी 3 असतात. आणि त्या स्ट्रक्चरमुळे काय होतं, तर त्या शॉकमुळे जी काही तलवार तुटणार आहे, तो धातूचा जो काही बार तुटणार आहे किंवा ते जे पातं तुटणार आहे, तर ते तुटणार नाही किंवा त्याची शक्यता कमी होणार आहे. तर अशा पद्धतीसाठी त्या नाळ त्यामध्ये काढलेल्या असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला जी काही नक्षीकाम पाहायला मिळतं, म्हणजे कधी कधी पात्यावरती शिकारीची चित्र असतात किंवा माणसांची काही चित्र असतात किंवा मुठीवरती नक्षीकाम केलेलं असतं. आता समजा काही तलवारी, आता आपण इथं साताराच्या म्युझियमला जर गेलो तर इथे एक खांडा तलवार आहे, तर त्या खांड्याच्या खजान्याच्या भागामध्ये एक चामुंडा देवीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर ती तलवार ही मुख्यत्वे बळीची तलवार असणारी, त्या देवीसाठी जो काही प्राणी बळी द्यायची जी काही पद्धत पहिली असायची, तर त्या बळी प्रथेसाठी वापरली जाणारी, कारण अजूनही अनेक देवस्थानांकडे तशा पद्धतीच्या बळीच्या तलवारी आपल्याला पाहायला मिळतात. तर तशा पद्धतीचं ते शस्त्र असणार आहे. त्यामुळे तिथं आपल्याला त्या देवीचं अंकन दिसतं म्हणल्यावरती त्या देवीला समर्पित असणारी तलवार आहे. काही तलवारींवरती काळभैरवाचं चित्र असतं, काही तलवारींवरती मी ह्याचंही पाहिलंय, म्हणजे कालिका मातीचंही पाहिलंय. मग अशा पद्धतीचं जर समजा देवतांचं चित्र असलं तर ते त्या देवतांनाच समर्पित अशा तलवारी आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर शिकारीच्या ज्या काही नक्षी आपल्याला पाहायला मिळते, त्याला शिकारगाह तलवार असं म्हटलं जातं. त्याच्यावरती त्या म्हणजे वाघाची शिकार असेल किंवा वाघाकडून केलेली हरणाची शिकार असेल किंवा माणसानं केलेली वाघाची शिकार असेल, तर अशा पद्धतीची त्यावरती चित्र कोरलेली असतात. तर त्यामधून पराक्रमाचीच, म्हणजे आता शिकार हा पूर्वीच्या काळामध्ये तसा पराक्रमाचा शौक होता, मग त्यासाठी ते आपल्याला काढलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला काही म्हणजे महत्वाचे सरदार असतील किंवा महत्वाची घराणी असतील, तर त्यांना दरबारातून जी काही मानाची शस्त्र मिळायची त्यावरती नक्षीकाम केलेलं असायचं. त्याचबरोबर आपल्याला आता 2 प्रकारची शस्त्र, मगाशी मी जे म्हटलं की एक युद्धाची शस्त्र आणि एक समारंभाची म्हणजे सेरेमोनियल शस्त्र असतात. तर जी युद्धाची ती युद्धाच्या वापराचीच आहे. परंतु समजा आता दसऱ्याचा दरबार आहे, आपल्याला दसऱ्या दरबारासाठी जायचं, तर तिथं जात असताना आपण सेरेमोनियल तलवार घेऊन जायचं. मग त्यावरती सोन्याची नक्षी असते, चांदीची नक्षी असते किंवा हिरे मानक त्याच्यावरती जडवलेले असतात. तर अशा किंवा कटॅरींवरती सेम तसंच काम असतं. आपल्याला हे सातारच्या म्युझियमला अशा पद्धतीच्या सगळ्या तलवारी पाहायला मिळतात. तर ते शेवट ते एक प्रकार स्टाईल स्टेटमेंट पण होतं एकेकाळी. म्हणजे शस्त्रांमधून आपल्याला स्वतःचा स्थान पण महत्वाचं दाखवून देणं, स्वतःचं पोस्ट दाखवून देणं किंवा शो ऑफ करणं, अशा पद्धती त्या शस्त्रांमधून केल्या जात असत. आणि त्याच ते आपल्याला प्रतीक पाहायला मिळतं की बाबा जे काही नक्षी आहे ती. तलवारींवरती किती माणसं मारली तेवढे स्टार किंवा असं काही त्यावेळेची पद्धत होती? आता पद्धत होती की नव्हती, आता त्याच्याबद्दलही फार म्हणजे साशंकता आहे. कारण काय होतं, तुमच्या अभ्यासात काय आलं? आता तशा पद्धतीचं आपल्याला लिखाण नाही पाहायला मिळत. म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे म्हणलं लिटररी सोर्सेस आपल्याला लागतात की लिखित स्वरूपाचे पुरावे काही तशा पद्धतीचे मिळत नाहीत. परंतु कधी कधी काय होतं, समजा आता एखादा मुख्य सेनानायक असेल, आता समजा मी एक मुख्य सेनानायक आहे आणि माझ्या अंडरची तुकडी, आम्ही जाऊन 500 माणसं मारली. आता अजूनही जो कोणी
मेन असतो बाबा, प्लॅटून हेड असेल किंवा तुकडीचा जो मेन त्याला ते यश त्याला ते यश हम्म, जातं सगळं. हम्म. तर तशा पद्धतीनं त्या करण्याची पद्धत असावी, कारण युद्धात माणसं मोजली कोणी, कोणी मोजले हा की बाबा तुम्ही किती माणसं मारली हे मोजलं कोणी. ते कोण मोजायला हा, बसलं त्यामुळे तशा पद्धतीनं असू शकतं की बाबा जो कोणी त्या तुकडीचा हेड आहे हम्म. त्याच्या त्याचं ते तलवारीवरती यश ते करण्याची पद्धत असू शकते. किंवा अजून एक प्रकार असा असतो, ब्लेड मार्क्स नावाचा एक प्रकार आहे. हम्म. मग वेगळे वेगळे आता ते त्यावेळच्या तलवारींचे लोगो आहेत, मग तलवार बनवणाऱ्या लोकांची. आज जशा पद्धतीने आपण गाड्या बघतो की बाबा सुझुकीचा लोगो, Making. मेकिंगचा, तर मेकर्स मार्क्स असं त्याला म्हटलं जातं. समजा आता युरोपियन तलवारी आल्या, तर युरोपमधून खरं तर त्या गोष्टी आलेल्या आहेत आपल्याकडे. युरोपियन तलवार बनवणारे लोक स्वतःचे मार्क त्या तलवारींवरती छापायचे किंवा ठोकून ते पंच करायचे. आता आपण जर जगदंबा तलवार पाहिली शिवछत्रपतींची जी लंडनला आहे, तर त्याच्यावरती IHS असं 3 वेळा ते पंचिंग आहे. बर मग ते युरोपियन ब्लेड आहे. तर तशा पद्धतीचे पंच आपल्याला इकडे भारतात पण आल्यानंतर पाहायला मिळतात. मग नंतर भारतीय तलवारींवरती इथल्या लोकल कारागिरांनी पण पंच करायला सुरुवात केली. की मग चांतारा असेल, समजा एखादा मुस्लिम बनवणारा असेल तर चांतारा काढायचा, किंवा मग आपल्याला स्वस्तिक काही ठिकाणी पाहायला मिळतं, चांदण्या पाहायला मिळतात फक्त. कधी कधी काय होतं, आता समजा एखाद्या तलवारीची मूठ खराब झाली आणि पातं मग समजा काढला, तर त्याला नवीन रिफिल करायची, आपल्याला नवीन मूठ बसवायची. तर जुन्या मुठीचं जे काही माप होतं रिव्हिट करायचं वरच्या बाजूला, म्हणजे पातं जिथं आपण रिव्हिट करणार आहे ते माप आणि या दुसऱ्या मुठीचं माप समजा नाही जुळलं, तर ते आपल्याला होल आपसलेलं पाहायला मिळतं. मग नंतर लोकांनी मग सुरू केलं की बाबा ते होल म्हणजे मारलेले माणसांसाठी केलेलं होल आहे, किंवा ते होल राहू नये म्हणून काही लोकांनी मग समजा त्यात पितळ किंवा काहीतरी चांदीचा भाग भरला की बाबा ते होल दिसू नये. की परत तेच मगाशी मी जे म्हणलं की बाबा माणसं मारलेल्याचं बाबा खून आहे, अशा पद्धतीनं पण आपल्याला पाहायला मिळतं की बाबा तलवारीचं पातं बदलत असताना, म्हणजे मूठ खराब झाली म्हणून ज्यावेळी पातं बदलतोय तर ते जुनी मूठ आणि नवीन मुठीचं ते होल मॅच होत नाही, मग ते होल राहतं. मग होल राहिलं की मग त्याच्या कथा सुरू होतात. बाजारात अनेक वेळेला शिवकालीन तलवारी म्हणून बनावट तलवारी विकल्या जातात. ही तलवार बनावट आहे का अस्सल आहे हे ओळखण्याचं काही चिन्ह आहे का, काय काय गुपित सांगता येईल? आता गुपित म्हणजे थोडं म्हणजे जुन्या तलवारी पाहण्याची नजर पाहिजे. म्हणजे आपण अधिकाधिक म्युझियम्सला भेट देऊन किंवा संग्राहकांकडे जाऊन त्यात, कारण नवीन तलवारीची बनावट लक्षात येते. कारण नवीन बनवणारे लोक काही जास्त त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, कॉपी करताना ते आहे असं कॉपी करत नाही, ते तसं दिसलं पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आणि जो काही आता वर्षानुवर्ष ती तलवार बनवलेली, समजा आता 300 वर्षापूर्वीची तलवार आहे, तर ते 300 वर्षात त्याच्यावरती काही ना काहीतरी रासायनिक प्रक्रिया होतात. त्या लोखंडावरती पतिना चढतो, त्याच्यावरती लेअर चढतात, त्यामुळे जे असं काळसर दिसतं किंवा निळसर दिसतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या जुन्या तलवारींवरती झालेले ते चेंजेस पाहायला मिळतात. पण समजा आता संवर्धन केलेले असेल, आता आम्ही संवर्धन करतो, पण संवर्धन करत असताना अगदीच तिला नवं करायचं नसतं. थोडाफार भाग त्याच्यावरती तसाच राहिलेला चांगला असतो, कारण ती जे काही काळी लेअर येते तर ती गंज नसतो, तो उलट गंज येऊ नये म्हणून प्रोटेक्टिव्ह लेअर तयार झालेला असतो. तर त्या गोष्टी नवीन तलवारींमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. नवीन तलवारी सध्या तरी लेझर कटिंग वरती SS बनवलेल्या किंवा MS बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, माइल्ड स्टील आणि स्टेनलेस स्टील. मग ते स्टेनलेस स्टील पण काही जास्त चांगल्या पद्धतीचं वापरत नाहीत आणि माइल्ड स्टील तर कमीच प्रतीचं असतं. त्यामुळे या तलवारीवरती आता ते काय होतं, घेत असताना तर चांगल्या लखलखीत दिसत असतात, ते घेतल्यानंतर 6 महिन्यांना गांजायला सुरुवात होते. आता ह्या 300 वर्ष ज्या तलवारी गांजल्या नाहीत आणि ह्या 6 महिन्यातच त्यांना गांजायला सुरुवात होते. आणि काय होतं, आता कधी कधी आता कोस्टल भागातल्या म्हणजे ज्या समुद्र किनारपट्टीवरची जी काही शस्त्र आहेत तर ती आपल्याला भरपूर खराब अवस्थेत पाहायला मिळतात, कारण दमट वातावरण, ते खारं सगळं वारा असतं, त्यामुळं ती तिकडची शस्त्र घसतात. कारण आता आपण हे पण बघतो बघा की मुंबईच्या गाड्या आपल्याकडे लवकर खराब होतात. हा, मुंबईच्या गाड्या खराब होतात, आपण मुंबईच्या गाड्या घेत नाही, कारण मुंबईच्या गाड्या खराबच असतात असं आपल्याकडे एक गणितच आहे. मग तशाच पद्धतीचं ते कोस्टल एरियातली गंज चढलेले तलवारी असतात, आपल्या भागात तशा बऱ्या असतात, चांगली अवस्था असते त्यांची. आणि नवीन तलवारींच्या बनावटीवरून कळतं, परंतु तुम्ही त्यासाठी जुन्या तलवारी जास्तीत जास्त पाहणं गरजेचं आहे. म्युझियम्स मध्ये म्हणा किंवा आता ह्या संग्रह करणाऱ्या मंडळींकडे, त्यांच्याकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा तुम्हाला अंदाज आला की बाबा जुनं दिसतं कसं, की मग नवीन आणि नजरच बसते. नजरच शस्त्रास्त्रांच्या अभ्यासाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं होत असेल, जुन्या वाड्यांमध्ये गड्यांमध्ये फिरणं होत असेल.
तर असा एखादा थरारक अनुभव काही आला का या फिरताना, या अभ्यासाच्या निमित्तानं फिरताना? थरारक भरपूर अनुभव आलेत खरं बरं का. आता तुम्हाला एक सांगतो, लॉकडाऊन मधली गोष्ट आहे. आता लॉकडाऊन मध्ये तशी संचारबंदी ही ती सगळ्या गोष्टी चालू होत्या. काही मित्र आले होते, आता त्यांची नावं सांगत नाही. काही मित्र आले, सकाळी 6ची एक वेळ होती आणि सकाळी 6च्या वेळेला नवरात्र चालू होती आणि नवरात्रीमुळं त्यावेळी दुर्गामाता दौड असते आपल्या भागामध्ये आणि दुर्गामाता दौड पण चालू होते आणि आम्ही सकाळी सकाळी एका मंदिराला भेट द्यायला गेलो होतो किंवा त्या मंदिरातली मूर्ती पाहायची होती. पण ते मंदिर उघडत होतं म्हणून आम्ही तिथं शेजारी एक विहीर आहे मोठी, तर कराडामधली गोष्ट आहे, नकट्यारावळची विहीर नावाची विहीर. तर ते नकट्यारावळची विहीर बंद होती. आता लॉकडाऊन मुळे बंद होतं सगळं, पण बघायचंय. आता ते एक जण होता त्यातलं त्यानं बघितले नव्हते, त्याला दाखवायची. आता आपल्याला त्यावेळी ऐतिहासिक सगळं दाखवलंच पाहिजे. आपल्याकडे आला एवढा पाहुणा म्हटल्यानंतर आम्ही गेटवरून उड्या मारून आत गेलो आणि पोलीस तिथं आले. ते दुर्गामाता दौड तिथंच आले आणि पोलीस पण त्यांच्या बरोबर, कारण लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे पोलीस अशा बंदोबस्तामध्येच दुर्गामाता दौड होत होती, कारण जास्त लोक येऊ नयेत जमावबंदीच्या काळात. आणि आम्ही चौघ जमावबंदीचा नियम मोडला, 4 जण. आणि तुम्ही बाबा तिथं का गेलाय, आदल्या दिवशी तिथं झाला होता खून. हे आम्हाला काय माहितीच नाही. दिवसभर पोलीस स्टेशन, सगळं पोलीस स्टेशन, अभ्यासासाठी पोलीस स्टेशनच्या वाऱ्या पण झाल्या. अशा पद्धतीची गोष्टी आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी आता सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळी नवीन नवीन अभ्यासक होतो, आता ज्यावेळी कॉलेजला वगैरे असताना जास्त लोक पण भाव द्यायची नाहीत. मग असंच बाबा गेलं, असंच आपलं आपण कोणाच तरी नाव सांगून गेलं की काम व्हायचं. आणि शस्त्र वगैरे दाखवायला लोक तसे अजूनही जरा भीतात, म्हणजे नाही का काय करेल काय नाही, नाव सांगितलं कुठं काय तर असं. तर लोक भरपूर म्हणजे अगदी 4 तासाचा प्रवास करून गेलोय तिथं जाईपर्यंत. आदल्या दिवशी पर्यंत माणूस त्यानं होकार दिलाय आणि तिथं गेल्यानंतर फोनच उचलला नाही किंवा घरच उघडलं नाही. असे पण प्रकार झालेले आहेत बरेचसे. आता नाहीच होत. पहिले नवीन घाबरून लोक द्यायचे नाहीत. अगदी म्हणजे एकदा सांगलीला गेलो होतो असंच शस्त्रच पाहायला. जाताना गाडी बंद पडली, कशी तरी तिला चालू केली, करत 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 4-5 तास कराडवरून सांगलीला पोहोचायला लागले. आणि ज्यांनी बोलावलं, बरं आम्ही त्यांनी ज्या टायमिंगला सांगितलं होतं त्याच टायमिंगला अर्धा तास आधी पोहोचलो, पण तो माणूस काय आलाच नाही. असे पण प्रकार झाले. आता कसं झाले, तर सुरुवातीला तेवढा त्रास झालाच पाहिजे तेव्हा. आणि तुम्ही त्या त्रासातून जर पुढे जात असाल तर मग तुम्ही अभ्यासात सगळंच तुम्हाला मिळतंय आणि मग काय जाय, त्याला काय अर्थ नाही. मग तीच माणसं तुम्हाला बोलावतात ना, या बाबा या तुम्ही या, नाही का तुम्ही आले पाहिजे. मग असं होते हळूहळू. आता ते सुरुवातीच्या काळात सगळ्यांनाच त्रास होतो, म्हणजे का माझी एकट्याचीच गोष्ट आहे अशातला भाग नाही. मूर्ती अभ्यासकांना होतो. म्हणजे अगदी आमच्या एका मित्राचा कॅमेरा पोलिसांनी जप्त केला होता 19 साली. मग त्यावेळी एवढं काय म्हणजे फोटोग्राफी, इंस्टाग्राम वगैरे एवढं काय नव्हतं. आणि त्यानं कॅमेराच खास घेतला होता मंदिरांचे मूर्तींचे फोटो काढायला. तर त्याला पोलिसांनी मग त्याचा कॅमेरा जप्त केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की तुझ्या कॅमेऱ्यात नुसते मंदिरांचे फोटो का, मग तुला काय तिथं करायचंय का, अशा पद्धतीची ते चौकशी झाली. बरोबर. मग त्यांचं म्हणणं काय की बाबा तुझ्या घरातल्यांचे फोटो का नाही आहेत, तुझे का फोटो नाही आहेत, फक्त मंदिरांचेच का, मूर्त्यांचेच का. आता त्याचं मस्त सगळं चांगलं चाललंय, पण त्यावेळी त्याला पण त्रास झाला, असं होत होतं. आपण बाहुबली पिक्चर मध्ये शस्त्र बघितली, त्यातले तुम्ही मगाशी म्हणता तसं बॉडी बिल्डर सगळे अभिनेते त्यामध्ये होते. ती जी सिनेमात दाखवली जाणारी किंवा गेम मध्ये दाखवली जाणारी शस्त्र आणि प्रत्यक्षात युद्धभूमीवरती शिवकाळात वापरलेले शस्त्र, त्या दोन्हीमध्ये फरक होता? नाही, फरक नसतो बरं का. आता तलवारी वगैरे किंवा इतर शस्त्र ते आहे असंच दाखवतो. फक्त आता आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्यावेळी आपण चित्रपटांमध्ये काम करतो, म्हणजे चित्रपटांमध्ये जी शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात तर ती फायबरची किंवा लाकडाची असतात, कारण त्यांना ओरिजिनल शस्त्र वापरायला बंदी आहे. म्हणजे आता तो आर्म्स ऍक्ट मुळे ती बंदी आहे, त्यामुळे ते दिसायला थोडं बिल्डअप दिसतं. जर समजा तुम्ही नीट काम केलं नसेल, आता लाकडाची तर अगदी ते कळूनच येतं की लाकडाचं आहे, परंतु फायबरमध्ये जर समजा नीट व्यवस्थित काम केलं नसेल तर ते थोडं असं बल्की असं दिसतं. परंतु ते शस्त्र बरोबर वापरतात, शस्त्र घेताना बरोबर घेतात. आता फक्त काय होतं की आता पट्टा ह्या शस्त्रांचं पातं जर आपण पाहिलं तर ते इतकं लपकणार नसतं ज्या पद्धतीचं आपण पाहतो की एकदम फ्लेक्झिबल.
आणि ते हळूहळू पिक्चर मध्ये ते अगदीच फ्लेक्झिबल व्हायला लागले. म्हणजे पट्ट्याचा खोबळा हातात धरला की ते पाता असं खालीच पडलेला असतं. हा म्हणजे तसं नसते ओरिजिनल पट्टे. जे काय ऐतिहासिक आपण पट्टे पाहतो तर ते पट्टे अगदी हे असतात, काय म्हणतो आपण, स्टीप असतात. त्यातून अजिबात त्याचे थोडं फार तलवारीसारखं स्टीफ असतं. हा फक्त थोडीशी फ्लेक्झिबिलिटी कशासाठी असते तर त्या शॉक ऍब्झॉर्ब करण्यासाठीच थोडीशी फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये दिलेली असते. कारण त्याचा जो काही पकडण्याची आणि वार करण्याची पद्धत आहे त्यामध्ये आघात जरा त्यावरती जोरात होतात. त्यामुळे शॉक ऍब्झॉर्ब करण्यासाठी थोडंफार डिफ्लेक्शन असतं. नाहीतर ज्या पद्धतीचं ते सळसळणारा पाता दाखवतात तसं नसतं. मग छावा चित्रपट जर तुम्ही पाहिलात किंवा आता आलेला राजा शिवाजी चित्रपट पाहिलात तर त्यामध्ये आपल्याला तशा पद्धतीची पाती पाहायला मिळतात. आता छावाला शस्त्रांची सगळी माहिती मीच पुरवली होती त्यामुळे त्यांना ते तशा पद्धतीने दिले किंवा म्हणलं पट्टा नाही लापकणार अजिबात. ज्या पद्धतीने आजवर बघत आलोय आपण तशा पद्धतीनं नाही दिसणार तो. ग्रामीण भागामध्ये प्रयोग ज्या वेळेला दाखवतात शस्त्रास्त्रांचे तर तिथं पण पट्टा वापरला तर तो असा तुम्ही म्हणताय तसा लपकणारा पट्टा असतो. आता तो का असतो तसा तर आता एक असतो बघा, आता एक हा मर्दानी खेळ म्हणतो ना आपण त्याला, मर्दानी खेळ. तर तो प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही प्रॅक्टिस जितकी लवचिक कराल तितकं तुम्हाला मग युद्धामध्ये चांगलं होईल. मग आता ते पायाखाली लिंबू कापणे ते इतकं सोपं नाहीये. मग त्याला भरपूर प्रॅक्टिस लागते. जर तसं करणं तुम्हाला शक्य असेल तर मग ओरिजिनल युद्धभूमीमध्ये तुम्ही पाहिजे त्याचं मुंडकं कापू शकता. जर लिंबू पाया खालचा तुमच्याच्यानं जर तुटत असेल तर युद्धामध्ये पाहिजे तशी लवचिकता आपण साध्य करू शकतो. मग शरीर लवचिक होण्यासाठी तशा पद्धतीची शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. परंतु युद्धामधला पट्टा हा सरळच असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे थोड्याफार फरकानं बदल त्यात पाहायला मिळतात. फक्त काय होतं चित्रपटांमध्ये युद्धतंत्राची जी बाजू आहे म्हणजे जशा पद्धतीने युद्ध व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं होत नाही असं आपल्याला दिसतं. म्हणजे तिथं आता आपल्याकडची जी काही चित्रपट बनवण्याची किंवा जी काही चित्रपटाची संकल्पना असते त्या पद्धतीनंच त्या वॉर सिक्वेन्स आपल्याकडे तयार होतात. तशा पद्धतीची म्हणजे ज्या पद्धतीनं आता हा तंत्राचा भाग आहे. ज्या पद्धतीनं युरोपियन किंवा हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये किंवा सिरीजमध्ये ज्या पद्धतीनं युद्ध आपण पाहतो की ते खरं वाटतं तशा पद्धतीनं आपल्याकडं कसं आहे, आपल्याकडं पिक्चरमध्ये हिरोनं 10 माणसं मारलीच पाहिजे. मग ते आपण सगळीकडेच ऍप्लिकेबल ठेवतो. म्हणजे अगदी तो हिरो पोलीस असला तरी तसंच, तो गुंडा असला तरी तसंच, मग तो ऐतिहासिक एखादा पात्र असलं तरी तसंच. त्यामुळे युद्धाच्या तंत्राच्या बाबतीत त्यात बराचसा फरक आपल्याला पाहायला मिळतो. कारण आता बाहुबलीचं जरी युद्ध आपण पाहिलं तरी ते बाहुबली आणि त्याचा भाऊ दोघं जणच सगळ्यांना मारतात. मग बाकीचं सैन्य कशाला मग असं होतं. मग हिरो वरती सगळं कॉन्सन्ट्रेशन आपलं असतं. आणि इतर पण बघा तुम्ही ते शत्रू पक्षातली मंडळी पण हिरोकडे झालेली असतात सगळी. ते बाकीचे सैन्य शेजारनं गेलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही आता युद्धतंत्राचं बोलला म्हणून मला एक आठवलं, हे जे 46 दिवस युद्ध चाललं, 42 दिवस युद्ध चाललं, तर हे 42 दिवस रात्रंदिवस लढाई चालू असते असायची नाही. 42 दिवस आता त्याचं कसं असतं, आता समजा आता किल्ल्याला वेढा पडला, किल्ल्याला वेढा पडल्यानंतर किंवा आता त्यात तुमचं जागा ठरलेल्या असतात की बाबा आता आपलं सैन्य कुठे आहे आणि त्यांचं सैन्य कुठे. आता ही जास्त मोठी युद्ध कुठे चालतात जिथं वेढा पडतो किंवा तुम्हाला कोंडीत पकडलंय अशा पद्धतीच्या अशा ठिकाणी अशा पद्धतीची युद्ध. पानिपत इतके दिवस ते त्याचं राजकारण इतके दिवस चालतं. मग तुम्ही कशा पद्धतीने युद्धाचं नियोजन करताय तो बरं. आता कसं असतं, आता अफजल खानाचा पण एकाच दिवसाचा सगळा तो कार्यक्रम आहे, पण ते एका दिवसात झाला का, तो तिथे एका दिवसात आलाय का, त्याला तिथपर्यंत आणणं पण ते युद्धाचाच भाग आहे. मग त्यामध्ये ज्या काही त्यानंतर ज्या घटना झाल्या म्हणजे अफजल खान वधानंतर ज्या काही घटना झाल्या, 18 दिवसात पन्हाळ्यापर्यंतची मजल मारली. 18व्या दिवशी पन्हाळा स्वराज्यात होता. म्हणजे किती हे 40 दिवस युद्ध, 30 दिवस युद्ध, तर असं 30 दिवस चालतच नाही. चालतं ना तसं छोट्या मोठ्या चकमकी किंवा अशीच एखाद्या तुकडीवरती हल्ला, म्हणजे असे समोरासमोर कंटिन्यू 40 दिवस नाही चालत. तसं नाही चालत 40 दिवस. ते तसं आपल्याला पौराणिक कालखंडामध्ये पाहायला मिळतं. कारण ती जी धर्मयुद्धाची संकल्पना आहे, धर्मयुद्धाच्या संकल्पनेमध्ये सूर्योदयाबरोबर युद्ध चालू, सूर्यास्ताला बंद. मग आपल्याला हे जे महाभारताचं युद्ध दिसतं 18 दिवस चालली, ते 18 दिवस म्हणजे ते 18 दिवसामध्ये फक्त सकाळीच चालली, फक्त संध्याकाळी ही एकामेकाच्या म्हणजे आपापल्या छावणीत जाऊन भेटता येते एकामेकाला. म्हणजे युद्धभूमीवरती त्यावेळी भीष्म आहे, मग भीष्माकडे जाता कोण पण, किंवा आता इकडं ज्यावेळी कर्ण मेलाय त्यावेळी ही पांडव मंडळी सगळी त्या कौरवांच्या ह्याच्यात गेलेत. कारण ती आपल्याला संध्याकाळी युद्ध करायचं नाही, सूर्यास्त झाला की बंदच करायचं.
मग त्यावेळी तुम्ही आखणी करा, उद्या काय करायचे, काय कसं काय करायचे, मग कोणाला काय म्हणायचे, जेवण, विश्रांती, कोणाला जखमींवरती उपचार उपचार असतील. किंवा मृतांवरती अंत्यसंस्कार, ह्या अशा त्या गोष्टी. पद्धतीच्या सगळ्या गोष्टी त्या काळात करायच्या. आणि रामायणाचं पण तसंच आपल्याला पाहायला मिळतं, दिवसात युद्ध फक्त. ह्यानंतर ज्या काही युद्धाच्या पद्धती बदलल्या, आता पन्हाळ्याला वेढा पडला, पन्हाळ्याचा अख्खा वेढा पडल्यानंतर ते रोज काही ना काहीतरी, मग बाहेरून नेताजी पलकर त्यांच्यावरती हल्ले करतायत, वरून ह्यांचं काही ना काहीतरी चाललंय, किंवा जिजाऊ स्वतःच निघाल्या होत्या त्यावेळी की बाबा तुम्हाला वेढा फुटत नाही तर मग आम्हीच जातो. मग त्यानंतर महाराज पन्हाळ्यावरनं बाहेर पडल्यानंतर ती पावनखिंडची लढाई झाली. त्यानंतर विशाळगडाला वेढा पडलेला आहे, तो उठवून महाराज वरती गेले. मग परत हा सिद्धी मसूद येऊन तिथं विशाळगडला वेढा टाकला. मग हे असं एवढं काय काय चालू असतं. आता आपल्या डोळ्यासमोर फक्त तेवढी एकच घटना आहे. एकच घटना आहे. म्हणजे अनेक लोकांना हे माहित नाही की पन्हाळ्यावरनं वेढा तोडून बाहेर पडल्यानंतर विशाळगडाला पण वेढा होता, आणि तो विशाळगडाचा वेढा फोडून महाराज वर गेले. आणि विशाळगडाचा वेढा फोडून वर गेल्यानंतर परत सिद्धी मसूद हा जो मागा लागला होता, म्हणजे पावनखिंडीतून बाजीप्रभूंनी देह ठेवल्यानंतर ते सिद्धी मसूदने येऊन परत पन्हाळ्याला ह्याला विशाळगडाला वेढा घातला. म्हणजे हे असं ते कंटिन्यू सगळं चालूच असायचं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारींना जगदंबा, भवानी, तुळजा अशी नावं शिवाजी महाराज तलवारींची आपण ऐकली. पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं तलवारीला नावं देण्याची पद्धत होती, रूढी होती, परंपरा होती का श्रद्धा होती? नाही, तलवारींना नावं द्यायची परंपरा आपल्याला अगदी पौराणिक साहित्यात पण पाहायला मिळते. म्हणजे अगदी आता हे सुदर्शन चक्र, मग ते फक्त चक्र आहे, त्याचं नाव सुदर्शन केलं. किंवा आता पिनाक नावाचं धनुष्य असेल, किंवा आता हे चंद्रहास माझं जे काही मी नाव पकडलंय ते तलवारीचं नाव आहे. बर. किंवा असं कालखड्ग नावाची तलवार, असं आपल्याला पौराणिक काळात पण पाहायला मिळतं. आता इकडं महाराजांच्या आपल्याला ह्या 3 तलवारींची नावं आपल्याला पाहायला मिळतात. मग तशा पद्धतीची नावं देण्याची पद्धत त्या कालखंडामध्ये होती. कारण आता ह्यामध्ये काही धार्मिक भावना पण आहेत की बाबा तशा पद्धतीच्या देवी देवतांची नावं दिल्यानंतर मग त्या देवीचा आशीर्वाद त्या तलवारीमध्ये आहे, किंवा मग त्या तलवारीचा पराक्रम तसा होईल, अशा पद्धतीची त्यामध्ये लोकभावना किंवा आपल्या सैनिकांना त्यातून प्रेरणा मिळेल. आता थोरले शाहू महाराज जे आहेत आपले साताराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज, तर त्यांची भद्रकाली नावाची एक तलवार आहे. बर, कुठे आहे ती? आता इथं साताऱ्यातच आहे असं म्हटलं जातं, परंतु आता आपण तर काही पाहिलेलं नाहीये, परंतु ती साताऱ्यातच असण्याची शक्यता आहे. तर त्यांची भद्रकाली नावाची तलवार होती. मग अशा पद्धतीचं आता काय होतंय, आता परत तेच की शस्त्रांबद्दलचं लिखाण कमी, त्यामुळे या मंडळींकडं म्हणजे इतर सरदारांकडे म्हणा किंवा इतर राजेराजवाड्यांकडे आता एक शाहू महाराजांच्या म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या एका बंदुकीला पण नाव आहे. आता ते बंदुकीचं नाव मला आता नेमकं आठवत नाही, ती तिथं लावलेली म्हणजे न्यू पॅलेसचं जे नवीन राजवाड्याचं म्युझियम आहे तिथं ती बंदूक आहे. तर तिचं पण मग त्यांची ती प्रिय बंदूक होती. त्याचबरोबर न्यू पॅलेसच्या भागात असणाऱ्या प्रत्येक तोफेला नाव आहे. मग त्यावरती ते कोरलेले आहे, मोडीमध्ये त्यावरती नाव कोरलेली. मग आता एक नागिन नावाची तोफ आहे किंवा खूप लढा नावाची एक तोफ आहे. तर अशा पद्धतीच्या तिथं सगळ्या तोफांवरती नावं कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर महाराजांचं म्हणजे शिवछत्रपतींच्या पट्ट्याचं यशवंत नाव आहे. मग ह्या तलवारींची नावं तर आपल्याला माहितीच, पण त्यांचा जो दानपट्टा होता त्याला यशवंत असं नाव आहे. आणि त्यांच्याकडे एक गुर्ज होतं, मगाशी जे म्हणलं गदेसारखं शस्त्र, तर ते गुर्जाचं नाव त्यांच्या शंभू प्रसाद नावाचं गुर्जाचं नाव होतं. बर. मग आता तो शंभू प्रसाद म्हणजे आता शंकराचा प्रसाद, किंवा आता यशवंत म्हणजे बाबा यश देणार पट्टा. आता अशा पद्धतीची नावं आपल्याला पाहायला मिळतात. मग अशी आपण चर्चा केली की शिवकाळामध्ये बाहेरून पाती मागवली जात होती, त्याला आपण फिरंग असं म्हणतो. तर बाहेरून अशी पाती मागवायची गरज त्यावेळेला का वाटत होती? आता युरोपमध्ये कसं, तर युरोपमध्ये कॅलिब्रेशन हा जो काही प्रकार आहे, मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं की बाबा समजा एखाद्या तलवारीची मूठ तुटली तर सेम तशीच मूठ आपल्याकडे नाहीये. युरोपमध्ये सगळ्या गोष्टी कॅलिब्रेशन म्हणजे काय म्हणतो आपण मेजरमेंट मध्ये त्यांच्याकडे क्रांती लवकर झाली. मग त्यामध्ये त्यांचं सगळे तलवारींची मापं म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टी जे मेजरमेंट म्हणतो आपण त्या परफेक्ट असायच्या. आणि हळूहळू तिकडे जो काय औद्योगिक विकास झाला तर त्यामध्ये तलवारींच्या पातींचं शुद्धता वाढली किंवा त्याचं हे वाढलं, काय म्हणतो आपण त्याला, मग त्याची पोत चांगला झाला, प्रखरता चांगली झाली. त्यानंतर मग ज्यावेळी त्या तलवारी भारतामध्ये येऊन विकायला लागले, भारतीय बाजारपेठांमध्ये ज्यावेळी युरोपियन ब्लेड्स आली तर त्यावेळी त्यांचं साहजिकच आपल्या तलवारींबरोबर स्पर्धा झाली.
आणि जे काही त्यावेळचे मोठे लोक होते म्हणजे अगदी त्यावेळचे मुघल बादशाह असतील किंवा आपल्याकडे मराठ्यांचे जे काही असते, आता महाराजांच्याही तलवारी बाहेरूनच बाहेरचे सगळ्या बनवलेल्या तलवारी आपल्याला पाहायला मिळतात. तर या लोकांकडून त्या तलवारींना जास्ती करून पसंती मिळाली आणि तशा पद्धतीचं त्यांचं होतं. पण म्हणजे कामही चांगलं, त्या तलवारींची धारही चांगली असायची, त्या लोखंडाची प्रतही चांगली असायची, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याकडं चांगल्या चालल्या. आणि माणसाला कसं सुपेरियरच पाहिजे असते ना, म्हणजे आज चांगली समजा आता 2 गाड्यांमधल्या आपल्याला एक गाडी चूज करायला सांगितली तर आपण चांगलीच बघून घेणार. मग तशा पद्धतीनं इथं आणि त्यात काय झालं, ह्या युरोपियन जी काही मंडळी होती म्हणजे इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज, ह्यांचं स्वतःचं पण कॉम्पिटिशन चांगलं असायचं. म्हणजे स्वतःमध्येच त्यांच्या आपापसातल्या कॉम्पिटिशन भरपूर असायचे. त्या कॉम्पिटिशनमुळे पण त्यांनी बाजारपेठांवरती चांगला हक्क मिळवला आणि त्यातून ते युरोपियन ब्लेड्स आपल्याकडे आलेलं पाहायला मिळतात. मग महाराजांचं जे म्हणलं की IHS असं त्या तलवारींवरती लंडनच्या जगदंबा तलवारीवरती कोरलेले आपल्याला पाहायला मिळतं. मग त्या या बाहेरून आलेल्या तलवारींना फिरंगा असं म्हटलं जायचं, पण तिकडून फक्त ब्लेड्सच यायची. ब्लेड कारण बाकी मूठ आपल्याकडेच बनवली जायची. कारण शेवट कसं आहे, आता आपल्याकडे हिथं वापरायची तर आपल्याकडचीच मूठ असणं गरजेचं आहे. पाती सेम असू शकतात परंतु युरोपियन मुठींचा प्रकार वेगळा आहे आणि आपल्याकडच्या मुठींचा प्रकार वेगळा आहे. त्यामुळे युरोपियन मंडळी फक्त ब्लेडच इकडे आणायचे आणि आपल्याकडं त्याच्या मुठी बसून त्या इथं तलवारी विकल्या जायच्या. हे तलवारबाजी हे ताकदीचं काम ओळखलं जातं की त्याला ताकद लागते. ही ताकद शारीरिक श्रमातून, त्याच्या व्यायामातून तर ती ताकद त्यावेळेला मिळवली जातातच. एकाग्रतेसाठी काही व्यायाम त्यावेळेला पूर्वीचे लोक करायचे का? हो, आता आपल्याला एकाग्रतेसाठी आता आपण जर समजा अजूनही तालमीत गेलो तर बाबा मल्लखांब सारखा प्रकार असेल किंवा रस्सी चढणीसारखा प्रकार असेल, तर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टींमधून एकाग्रता साध्य करण्यासाठी त्यांना मदत होत असेल. त्याचबरोबर बाबा आता लक्षवेधी म्हणजे बाण चालवणे, बाण हा धनुष्यबाण हा जो काय प्रकार आहे यातून एकाग्रता चांगली होते बरं का. म्हणजे धनुष्यबाण वापरत असताना आपल्याला ते लक्ष्यावरती चित्त एकाग्र करावं लागतं, त्यामुळे त्या धनुष्यबाण वापरामुळे आपल्याला एकाग्रता वाढलेली पाहायला मिळते. म्हणजे अजूनही या गोष्टी चालतात. त्याचबरोबर त्या काळामध्ये आता आज जे काय आधुनिक पद्धतीनुसार बाबा मेडिटेशन वगैरे असं म्हणतोय आपण, असं असेल असं मला नाही वाटत, परंतु काय त्या वेळच्या ज्या काही धार्मिक परंपरा असतील, कारण आता देवघरामध्ये तर रोज लोक देवपूजा करणे म्हणा, ध्यान धारणा करणे म्हणा, तर अशा पद्धती करून ते एकाग्रता नक्कीच मिळवत असते. मराठ्यांच्या युद्धनीतीमध्ये पट्टा किंवा दानपट्टा हे एक शस्त्र प्रामुख्याने वापरलं गेलं. हे शस्त्र असं काय महत्व आहे त्याला की शिवाजी महाराजांनी दानपट्ट्यावरती जास्त भर दिला? त्याचं युनिकनेस काय आहे? दानपट्ट्याची जी काही रचना आहे तर ती आपल्याला इतर शस्त्रांपेक्षा वेगळी पाहायला मिळते. आता एक कट्यार हा जो काही प्रकार आहे, कट्यार हे शस्त्र आहे, तर कट्यार हे शस्त्र पंच डॅगर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर ते ज्यावेळी आपण हातामध्ये पकडतो तर त्याची पाता असं मुठीच्या बरोबर समोर येतं. आपले हे जे बुक्की हा जो काही प्रकार पंच जो तयार करतो आपण, तर त्याच्या पुढे त्याचं पात आहे बरोबर. आणि मग ते बुक्की मारलेल्याच्या फोर्समध्ये आपण ते घाव करू शकतो. तर सेम तशाच पद्धतीचं फक्त मोठ्या आकाराचं शस्त्र म्हणजे पट्टा. तर पट्ट्याचा जो खोबळा आहे तो पूर्ण आपल्या कोपरापासून ते इथं आपल्या हाताच्या पंजापर्यंत कव्हर करतो. त्याचं मूठ इथं हातामध्ये येते, त्याचबरोबर इकडं मागाकडे असते ती इकडं आपल्याला फोरामला पकडते आणि पुढं मग जे काय ते पाते. तर आपल्या हाताचा जो काय फोर्स आहे तो सगळा त्याच्यावरती आहे असं आपल्याला होणार आहे. मग तलवारीसाठी आपल्याला जो काही एक्स्ट्रा फोर्स त्याच्यावरती लावायचा आहे, तर तशा पद्धतीचं पट्ट्याचं काम नाहीये. तलवार समजा तलवार असेल, कुऱ्हाड असेल, कुठल्याही प्रकारचं कुठलंही शस्त्र आपण जर समजा इतर वापरायचं म्हणलं तरी आपल्याला थोडा एक्स्ट्रा फोर्स त्याच्यावरती अप्लाय करणं गरजेचं आहे. परंतु पट्ट्याला तसं नाही. हाताच्या मुवमेंट बरोबर पट्ट्याची मुवमेंट होते आणि पट्ट्याने मोठ्या परिघामधला भाग आपल्याला समावेश करून घेता येतो. आपल्या युद्धभूमीवरती मोठा परिघ आपल्याला आपल्या भोवती समजा दोन्ही हाती पट्टे असतील तर आपल्याला किमान 10 फुटाचा तरी परिघ आपण आपल्या म्हणजे अंमलाखाली आणू शकतो किंवा आपल्या सगळ्या ह्याच्या खाली आणू शकतो. अफजल खानाच्या वधाच्या क्षणा त्या प्रसंगामध्ये जो सय्यद बंडाचा हात उडवला तो दानपट्टा वापरला होता. मग जो काही सय्यद बंडा किंवा बडा सय्यद आहे त्याच्याकडेही पट्टा होता आणि जेव्हा महालींकडेही पट्टा होता. तर त्यांनी पट्ट्याच्या साहाय्यानेच त्याचा हात उडवला. हे अंतर लांब होतं.
त्यामुळं ह्या लांब अंतराचं म्हणा किंवा कमी फोर्स मध्ये जास्त घाव करणे म्हणा, हे प्रकार आपल्याला पट्ट्यानं साध्य करता येण्यासारखं आहे. त्यामुळे पट्ट्याचं महत्व आहे आणि त्यामुळे पट्ट्याचा वापर आपल्याला ह्या कालखंडात पाहायला मिळतो. मग तेच मगाशी जे म्हणलं, कांचनबारीच्या लढाईमध्ये दोन्ही हाती पट्टे महाराजांनी घोड्यावर बसून चढवले. त्यानंतर मग त्यांनी किती मोठा एरिया त्या पट्ट्यांनी कव्हर केला असेल. दानपट्ट्यामध्ये हातात ढालीची गरज नसते. नाही, काही गरज नाही. समजा दुसऱ्या हातात आपण घेऊ शकतो, मग समजा दोन्ही हाती पट्टे असतील तर काय ढालीची गरज नाही. दसऱ्याला किंवा इतर सणांमध्ये शस्त्रपूजन केलं जातं. शस्त्रपूजनामागचं काय शास्त्र आहे? आता कसं आहे माहिती का, शस्त्र हा म्हणजे ह्याच्या आधीच्या कालखंडामध्ये, म्हणजे अगदी मागच्या 100-150 वर्षाच्या आधीच्या कालखंडामध्ये रोजच्या वापरातली गोष्ट होती. म्हणजे आज ज्या पद्धतीने आपण मोबाईल घेऊन फिरतोय तशा पद्धतीने लोक शस्त्र घेऊन त्यावेळी शस्त्र बाळगून फिरत होते. आता याच्या मागे काय खरं तर कारण आहे. तर 1857चा उठाव झाला. 1857च्या उठावामध्ये बऱ्यापैकी आघाडीला मराठी चेहरे होते. तात्या टोपे असतील, नानासाहेब पेशवे असतील, मग लक्ष्मीबाई असेल, राणी लक्ष्मीबाई असतील. तर या सगळ्या मंडळींमुळे काय झालं, किंवा महाराष्ट्रात पण त्यावेळी भरपूर मोठा उठाव, महाराष्ट्रानं त्याला भरपूर पाठिंबा दिला. तर 1858ला आर्म्स ऍक्ट आला इंग्रजांचा. मग ह्या ज्या काही लढाऊ वृत्ती बाळगणारे जे काही लोक आहेत, तर या भागांमध्ये त्यांनी आर्म्स ऍक्ट लागू केला की तुम्ही शस्त्रच बाळगायचे नाही. कारण शस्त्र बाळगले की तुम्ही उद्या कधी ना कधी तरी उठाव करणार, त्यापेक्षा शस्त्रच बाळगायचं नाही, शस्त्र सरकार जमा करायची किंवा घरीच ठेवाय. मग बऱ्याचशा लोकांनी, आज जी काही लोकांकडे शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात, तर ही त्यांच्या पूर्वजांनी लपवून ठेवलेली शस्त्र आहेत. कारण 58ला तर शस्त्रबंदीच्या कायद्यामध्ये शस्त्र जमाच करायची होती. मग काही निवडक घराण्यांकडे, राजघराण्यांकडे सोडली, तर इतर लोकांना शस्त्र बाळगण्याचा परवाना नव्हता. आणि त्यामुळं ही शस्त्रांची आपल्याकडची जी काही परंपरा आहे ही खंडित झाली. त्यामुळे तरीही अजून बऱ्याच ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळते, परंतु जी घरोघरी होती ती प्रत्येक घरातून नाहीशी झाली. मला तुम्हाला असं विचारायचं होतं की ज्या वेळेला शांततेचा काळ असतो, कारण युद्ध हा काही वर्षभर युद्ध करत बसत नाही, शांततेचा काळ असतो, त्यावेळेला ही शस्त्र कशी जपली जात होती? आता शस्त्र जपण्यासाठी आता त्यावेळी शिलेखाने असायची, किंवा आता समजा आता वैयक्तिक शस्त्र असतील तर घरी तशा पद्धतीची ठेवायची पद्धत असायची. आता शस्त्र म्यानात, कारण ते गंजलं तर नाही पाहिजे. हो, मग त्यामुळे त्याला कंटिन्यू म्यानातून बाहेर काढणं. कारण म्यानातच तुम्ही तलवार ठेवली किंवा कुठलंही शस्त्र ठेवलं की ते गंजायला सुरुवात होतं, कारण आतमध्ये दमट वातावरण तयार होतं. त्यामुळे त्याला वारंवार म्यानातून बाहेर काढणं, त्याला तेल देणं, त्याचं काही ना काहीतरी वापर करणं. तर अशा पद्धतीच्या ते नीट ठेवणं, त्याची काही ठेवण्याची स्टँड असायची, किंवा ते भिंतीवर जर ठेवायची तुम्हाला, तर त्या परत ते ठेवून वाकलं पण नाही पाहिजे. बरेच काळ जर समजा शस्त्र एकाच पोझिशनला राहिलं तर ते त्या भागामध्ये बेंड व्हायची शक्यता असते. तर ते बेंड होऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित ठेवणं म्हणा, किंवा त्यासाठी कपाटा असायची, किंवा त्यासाठी पेट्या असायच्या. त्या पेट्यांमध्ये, त्या स्टँडमध्ये त्याला तिथंच ठेवणं, त्याला वारंवार मग बऱ्याचशा धार करणं, ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी. कारण आजही बघा, आता बऱ्यापैकी घरांमध्ये राहिले कोराडी आणि कोयते, ज्यांची शेती त्यांच्याकडे आहे किंवा विळे कोयते असतातच, तर त्यांना त्याचा एक तर वापर करणे हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. लहान मोठ्या कामासाठी वापर करणे आणि वारंवार त्याला योग्य वेळी धार करणे, आणि जिथं पाणी नाही किंवा कोरड्या ठिकाणी ठेवणे, अशा पद्धतीच्या काळजी त्यावेळी घेतली जात होती. त्यामुळे शस्त्रांना अनन्यसाधारण महत्व काय, कारण आपल्याकडे देवतांच्या हातामध्ये आपल्याला शस्त्र पाहायला मिळतात. आपल्या युद्धभूमीवरती आपल्या विजयाचं कारण शस्त्र आहे. त्याचबरोबर आपल्या राष्ट्राचं रक्षण करणारं महत्वाचं साधन शस्त्र आहे. त्यामुळे शस्त्राला महत्व भरपूर आहे. म्हणजे त्याला सांस्कृतिक महत्व पण तितकंच आहे. म्हणजे जितकं त्याला लष्करी महत्व आहे तितकंच त्याला सांस्कृतिक महत्व आहे. मग या संस्कृतीमध्ये आपल्याला शस्त्रांची पूजा करण्याची, कारण आज बघा, आज अगदी दसऱ्याला आपण हा माईक पण पुसतोय. म्हणजे आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट जी काय आपल्या घरात आहे हिला काही ना काहीतरी तिचं महत्व आहे. अगदी झाडून काढायच्या झाडूपासून सगळ्या गोष्टींची पूजा करण्याचा काही ना काहीतरी दिवस असतो, किंवा त्याचं महत्व आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला महत्व देतो. जे गोष्ट आपल्यासाठी महत्वाची, जी आपल्याला महत्व प्राप्त करून देते, त्याला आपण महत्व देतोच. त्यामुळे ती शस्त्राची परंपरा पूजनाची आहेच. त्याचबरोबर पहिल्या काळामध्ये शस्त्रांबरोबर लग्न लावायची ही पद्धत होती.
म्हणजे समजा नवरा उपस्थित नसेल, नवरा एखाद्या म्हणजे नवरदेव एखाद्या मोहिमेला गेला असेल किंवा दुसरीकडे कुठं गेला असेल, तर त्याच्या तलवारी बरोबर किंवा त्याच्या कट्यारी बरोबर लग्न लावलेले असे बरेचसे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. बर. मग त्याला खंडाराणी असं म्हटलं जायचं. काळ कुठला तो? मग हाच मध्ययुगीन कालखंड. आपल्याला मल्हारराव होळकरांचं एक लग्न तशा पद्धतीचं झालेलं पाहायला मिळतं. बर. मग त्या तशा पद्धतीचं लग्न झालेल्या ज्या स्त्रिया असायच्या त्यांना खंडाराणी म्हटलं जायचं, म्हणजे खंड्याबरोबर लग्न झालेल्या. मग ते योद्ध्याची तलवार म्हणजे तो योद्धाचंच प्रतीक मानलं जात होतं. म्हणजे इतकं त्याला अनन्यसाधारण महत्त्व. त्यावेळी महत्व आहे. आज आपण लग्नामध्ये बघतो शस्त्रांची पद्धत आहे. आता आपल्या भागामध्ये ती पद्धत नाहीये, सातारा भागात. पण आपण इकडं अहिल्यानगरला म्हणा किंवा संभाजीनगर त्या भागामध्ये ज्यावेळी आपण जातो, तर तिकडं किंवा धुळे जळगाव वगैरे भागामध्ये नवरदेवाच्या अशी खांद्यावरून असा एक बेल्ट असतो आणि कट्यार किंवा खंजीर त्याच्या कमरेला अडकवलेला असतो. तर ते त्याला दृष्ट लागू नये म्हणून असतं. म्हणजे आपल्याकडे हातात घ्यायची पद्धत आहे, तर तिथं त्याच्या ते कमरेला 2 दिवस काढायचंच नाही. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी आणि लग्ना दिवशी पूजा होईपर्यंत म्हणजे 2-3 दिवस एकदा गावदेवाला नवरदेव बाहेर निघला की त्यानं ती जी कट्यार घ्यायची ती त्यानं पूजा झाल्यावरच काढायची. मग अशा पद्धतीची प्रथा आपल्याला आता या मराठवाड्याच्या भागामध्ये किंवा खानदेशाच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग अशा भरपूर प्रथा आहेत. म्हणजे अगदी आता या बळी प्रथांमध्ये पण बळी द्यायच्या आधी शस्त्रांचं पूजन केलं जातं किंवा लग्नाच्या आधी ते मामांनी धारायच्या तलवारीचं पण पूजन केलं जातं. मग अशा पद्धतीचं शस्त्रांची पूजा हा आपल्याकडचा तसा महत्वाचाच भाग होता. फक्त हा जो काय आत्ताच्या कालखंडामध्ये शस्त्र वापरायला जी बंदी, त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या मागे पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इतिहासाचा अभ्यासक म्हणून इतिहास लेखन करताना शस्त्रांचा अभ्यास किती महत्वाचा असतो? शस्त्रांचा अभ्यास तितकाच महत्वाचा आहे जितका एखाद्या व्यक्तीचा अभ्यास आहे. इतिहास लेखन करत असताना आजपर्यंत शस्त्रांवरती ऐतिहासिक लेखन करणारे भारतामध्ये फक्त प्रोफेसर माणिकराव होते, म्हणजे ज्यांनी प्रताप शस्त्रागार लिहिलं. त्यानंतर एक जी.एन. पंत म्हणून होते, गायत्रीनाथ पंत, त्यांनी भारतामध्ये भारतीय शस्त्रांचं लिखाण केलं. किंवा आता राकेश दावडे सरांनी आत्ताच एक पुस्तक प्रकाशित केले गेल्या आठवड्यामध्ये, त्यांनी एक सुरुवात केली. परंतु आपल्याला आपल्या भागातल्या शस्त्रांवरती भरपूर अभ्यास केलेली पाश्चिमात्य लोक पाहायला मिळतात किंवा अमेरिकन लोक पाहायला मिळतात, युरोपियन लोक पाहायला मिळतात. त्यांनी भरपूर म्हणजे जॉर्ज कॅमेरॉन स्टोन असेल, रिचर्ड बर्टन असेल, तर अशा ह्या लोकांनी इतकं लिखाण केलंय आणि भरपूर केले. म्हणजे आपल्याकडे त्या लोकांची नावं माहित नाहीत, आपल्याला त्यांची पुस्तकं माहित नाहीत. परंतु आता आपल्या भागातल्या लोकांना कळण्यासाठी मराठीमध्ये करायचा प्रयत्न चालू आहेत. मराठीमध्ये काम करत आहे आम्ही पण. कारण काय होतंय आपल्याकडं, तेच मगाशी जे पहिल्या प्रश्नाला मी सांगितलं, वस्तूंच्या इतिहासाला महत्व नाहीच. म्हणजे आज फक्त वस्तू किंवा वास्तू या कॅटेगरीमध्ये फक्त गड किल्ल्यांना महत्व आहे. बाकी तुम्हाला कापडाला महत्व दिलेलं बघायला मिळत नाही. टेक्सटाईल हा एक मोठा भाग आहे. मग स्त्रियांच्या साड्या असतील, पुरुषांचे कपडे असतील, लहान मुलांचे असतील, थंडीचे वेगळे. आता स्वेटर, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी म्हणजे आज आपण स्वेटर घालतोच थंडीत, आपल्या भागात तर ती गरज आहे. मग त्या काळात आता ज्यावेळी म्हणजे शाहू महाराजांचा, थोरल्या शाहू महाराजांचा काळ असेल, त्यांच्या काळात पण लोक स्वेटर घालतच असतील. मग कशा पद्धतीचं घालत असतील? का फक्त घोंगडच ओढून फिरत होती, का स्वेटर पण होता? मग अशा पद्धतीच्या गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला म्हणजे संग्रहालय शास्त्रामुळे खरं तर ही दृष्टी मिळाली की बाबा जे काही गोष्टी संग्रहालयात असतात त्याला पण महत्व आहे. मग आता खेळ, लहान मुलं कशा पद्धतीचे खेळ खेळत असतील. मग त्याचबरोबर आपण फक्त युद्धांच्या गोष्टी ऐकतो की बाबा हे युद्ध झालं, ते युद्ध झालं, ह्यांनी यांना मारलं, त्यांनी त्यांना मारलं. मग कशानं मारलं, कसं मारलं, कसं, हा प्रश्नच आपण त्याच्या मागे घेत नाहीये. म्हणजे आता अगदी वाघनाकानं पोट फाडलं, आता ते बऱ्याचशा पिक्चर मधून, मालिकांमधून आपण पाहिलंय म्हणून आता आपल्या डोक्यात आले की समजा ते नसतंच तर काय कर, मग काय आपल्या पुढे संदर्भ होता. त्यामुळे इतिहास लेखनामध्ये प्रत्येक इतिहासाच्या अनुषंगानं असणाऱ्या प्रत्येक वस्तूचं महत्व तर आहे. शस्त्रांचं तर अनन्यसाधारण महत्व आहे. कारण शस्त्र हा तत्कालीन मनुष्याच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जितकं त्या मनुष्याचं महत्व आहे तेवढंच त्या शस्त्राचं पण महत्व आहे, असं माझं मत आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. इतिहास काळातील एखादी तलवार तुम्हाला हातात धरावीशी सांगितली तर ती कोणाची तलवार असेल? मग ती शिवछत्रपतींचीच तलवार असेल. आता दुसऱ्या कशाला कोणाची घ्यायची? आता घेतली आजपर्यंत बघा, आता होळकरांच्या तलवारी मी हातात घेतल्या. आता इतकं शेवट प्रत्येक माणसाचं महत्व आहे, परंतु शिवछत्रपती हा आपल्या काळजाच्या जवळचा
विषय आहे. विषय. आता इथं साताऱ्याच्या म्युझियम मध्ये रघुनाथराव पेशव्यांची तलवार आहे, हम्म. ती पण हातात घ्यायचा योग आला. हम्म. परंतु अजून छत्रपतींची जी काही तलवार आहे किंवा छत्रपती घराण्याची जी काही शस्त्र आहे हम्म. ती अजून तशी म्हणावी अशी इतकी हातात आलेली नाहीये. ती घ्यायची खूप इच्छा आहे. म्हणजे अगदी ती जगदंबा तलवार लंडनची जर एक दिवस हातात मिळाली, हम्म. म्हणजे अगदी एका तासासाठी जरी मिळाली तरी जीवन धन्य झालं असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी. हे लंडन मध्ये जो वाघनख्या जी होती आणि ती नंतर इकडे तिकडे नेली, हो, तर ती शिवाजी महाराजांची खरी होती असं म्हणायचं. अभ्यासक म्हणून तुम्ही त्याकडे कसं बघता? आता ती वागणूक कशी गेली ही या माग आपण त्याची गोष्ट बघितली पाहिजे. ज्यावेळी ग्रँडअप इथं सातारामध्ये होता, ग्रँडअप साताऱ्याचा रेसिडेंट होता प्रतापसिंह महाराजांचा. त्याने हिस्ट्री ऑफ मराठाज नावाचे 2 खंड लिहिले. म्हणजे मराठ्यांचा इतिहासकार असं म्हटलं जातं ग्रँडअपला. तर ज्यावेळी ग्रँडअप इथं होता त्यावेळी प्रतापसिंह महाराजांनी आपल्या संग्रहातील एक वाघनख त्याला दिली ग्रँडअपला. आणि मग ग्रँडअप इथून ज्यावेळी लंडनला माघारी गेला तर त्यानंतर त्याच्या नंतरच्या वंशजांना म्हणजे त्याच्या खापरपंतून वगैरे ती वाघनख लंडनच्या म्युझियमला दिली, म्हणजे त्या व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमला दिली. आणि त्यानं असं सांगितलं की बाबा हे असं शस्त्र आहे आणि हे अशा शस्त्रांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान नावाचा माणूस एक असा मारलेला आहे, तर हे ते शस्त्र आहे. तर ती त्या पेटीवरती पण तसंच लिहिलंय बघा. ती जी पेटी लाल कलरची इथं पण होती साताराला, तर ती कोल्हापूरला आहे, तर त्याच्यावर तसंच लिहिलंय. आता होतंय काय, अडचण काय की प्रतापसिंह महाराजांनी ज्यावेळी ती वाघनकं दिली त्यावेळीची नोंद आपल्याला मिळत नाही की बाबा ती शिवाजी महाराजांची वाघनकं होती आणि ती दिली. ग्रँडअपला समजा तोंडी सांगितलं असेल त्यावेळी प्रतापसिंह महाराजांनी की बाबा ही अशी अशी वाघनकं आहेत आणि ती बाबा तू मग ही तुला गिफ्ट दिली मी, नाही का. आणि मग ती ग्रँडअपनं नंतर त्याच्या पुढच्या मग त्याच्या मुलाला मग त्याच्या नातवाला असं सांगत समजा ती माहिती पुढे गेली असली तरी काही सांगता येत नाही. परंतु एक अभ्यासक म्हणून माझं असं मत आहे की बाबा प्रतापसिंह महाराज म्हणजे एवढा त्यांच्या पूर्वजांचा प्रताप असणारी ती जी वाघनकं वस्तू, ती का देतील त्याला, त्याच्यासारखी देऊ शकतात. कारण वाघनकं काय फक्त एकच आहेत अशातला भाग नाही. आता त्यावेळी ग्रँडअपचं असं सॉरी एल्फिन्स्टनचं असं म्हणणं आहे की प्रतापसिंह महाराजांकडे 3 वाघनकं आहेत, म्हणजे ह्यांना 3 बघायला मिळाली. अजून 2-3 असली तर काही सांगता येत नाही. आणि आता त्यावेळेचं ते काही कम्युनिकेशन बॅरियर असेल, आता त्यांचं इंग्लिश आपलं मराठी आणि त्या लोकांचं जे काय बाबा त्यावेळेचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यातून काय मला असं वाटत नाही की खरं महाराजांची वाघनकं दिली गेली असतील. परंतु ती वाघनकं तर छत्रपती घराण्यातलीच आहेत हे तर तितकंच सत्य. खूप छान मृण्मय, तू तुझा इतिहासाकडे बघायचा एक अभ्यासात्मक दृष्टिकोन आणि त्यातल्या शस्त्रांकडे आणि त्यातल्या खाचाखोचा बारकावे तू गेले तासभर आम्हाला इतकं छान पद्धतीनं सांगतोयस की आम्हाला हा पॉडकास्ट अजून थांबू नये, अजून चालू पुढे ठेवा असं वाटतं. माझ्याकडे अजून प्रश्न आहेत पण शेवटी वेळ आहे, वेळेला किंमत आहे आणि कुठंतरी थांबावं लागतंय. त्यामुळं तू याशी परत एकदा आणखीन ह्याच विषयावरती, शस्त्रांवरती, इतिहासावरती, गावोगावच्या यात्रा जत्रांवरती तुझा आणखीन इंटरेस्टचा विषय आहे. म्हणजे मी आपल्या रसिकांना सांगायला मला आनंद वाटेल की मृण्मय हा आपल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातलं जे बावधन गाव आहे, ज्या गावाचं बगाड हे महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याच्या या वर्षीची यात्रा कशी झाली हे बघायसाठी लोक व्हिडिओ क्लिप्समध्ये ते बघतात, आठवणीनं आवर्जून बघतात. तर ते गाव मृण्मयच आहे. मृण्मय, तू इथं वेळ दिलास, तुझ्या अभ्यासाच्या वेळातनं तुझं PhDचं काम चालू आहे. तुझ्या PhDच्या कामाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि तू इथपर्यंत आलास, तुझे खूप खूप आभार. बेकीज बेकरी हे आपल्या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत. त्यांच्याकडून आणि पाटील की पॉडकास्ट कडून एक छोटीशी भेट. धन्यवाद. सत्तेपेक्षा सत्याचा ध्यास म्हणजे पाटील की सेवा ही मनातील आस म्हणजे पाटील की, ही पाटील की, ही पाटील की.